कार्यक्रमासाठी आमंत्रित मान्यवरांचे, वाचक, लेखक व रसिक प्रेक्षकांचे मी हार्दिक स्वागत करते। भारतीय राज्यघटनेनं आपल्याला नागरिक म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि एखाद्या गोष्टीबद्दल मत मांडणं किंवा विरोध करणं अशा मानवी हक्कांची भेट दिली आहे। परंतु इराण, अफगाणिस्तान सारख्या काही मुस्लिम देशांमध्ये किंवा इतर अजून काही देशांमध्ये मानवी हक्कांपासून आजही नागरिक वंचित आहेत। फक्त मुस्लिम राष्ट्रांचा विचार केला तर फक्त स्त्रियांचा जरी मुद्दा घेतला तरी तिथं सक्तीचा हिजाब, कट्टर धार्मिक नियम, कुटुंब आणि समाजामधलं स्त्रियांचं दुय्यम स्थान आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रियांचं जीवन हे आपल्या तुलनेत अगदी मरणयातना म्हणावं असं आहे। याच मानवी हक्कांसाठी संघर्ष करणारी एक इराणी स्त्री, तिचं नाव आहे नर्गिस मोहम्मदी। इराणी सरकार आणि समाज व्यवस्थेशी दिलेल्या संघर्षमय लढ्यासाठी त्यांना 2023चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता। मात्र इराणी सरकारने त्यांना एकांतवासाची शिक्षा दिली। पण नर्गिस यांचा लढा काही तुरुंगात जाऊन सुद्धा थांबला नाही, तो सुरूच राहिला आणि सहकैदी असणाऱ्या काही महिलांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि स्वतःचे अनुभव असं सगळं एकत्रितपणे त्यांनी पारशी भाषेमध्ये पहिल्यांदा एक पुस्तक त्यांनी जगासमोर आणलं आणि त्या पुस्तकाच्या रूपाने एक भयान वास्तव आपल्या समोर आलं। व्हाईट टॉर्चर या त्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आज प्रकाशित होतोय। लेखिका त्याच्या राजश्री शहा आहेत। या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी चिटणीस सरांना आमंत्रित करते। त्याच्या हस्ते व्हाईट टॉर्चर इराणी महिला कायद्याच्या मुलाखत जे पुस्तक आकाश सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नर्गिस मोहम्मदी यांनी पारशी भाषेत लिहिलेलं होतं, तर इंग्रजी अनुवाद झाला आणि मराठी अनुवाद हा सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावच्या राजश्री शहा यांनी केलेला आणि विशेषतः पहिल्यांदाच तिने हा प्रयत्न केलेला ही अतिशय महत्वाची बाब आहे। आणि विशेषतः या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ साताऱ्यात होतोय हे तितकंच महत्वाचं आहे। म्हणजे मला न्यू इरा पब्लिकेशनचे आभार मानले पाहिजे की त्यांनी काही करून पुण्यासारख्या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि पुस्तक छापून प्रकाशन केलं। कारण हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे। ज्यावेळेला मी व्हॉट्सअपवर आले पुस्तक प्रेमी ग्रुपवर राजश्री शहांचं या पुस्तकाचं अनुवाद केलं, वाचलं आणि 2023चा नोबेलचा पुरस्कार असलेलं पुस्तक किंवा मला अतिशय आनंदाचा एक अभिमानाचा असं मला वाटतं। त्याचं कारण असं की गेले 25 वर्ष ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून विशेषतः राजश्री शहा यांचा माझा परिचय आहे। त्यांच्या मुलीला अतिशय धाडसाने त्यांनी पुढारलेल्या त्या अमेरिकेत आहे। तिला लिटरेचरची अतिशय आवड आहे, परंतु त्यांच्या काही वेगवेगळे गुण आहेत हे मला अजिबात माहिती नव्हतं। मागे एकदा ओळख करून त्या ग्रुपवर आलो होतो, त्यावेळेला मी वाचलं होतं आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की शकुंतला देवी यांच्या बिये होत्या त्या कालावधीमध्ये आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनुभव हे खरं लिहिण्यासारखे किती लिहिले मला माहीत नाही, ते माझं अज्ञानी असू शकतं। पण शकुंतला देवीच्या बरोबर इंग्लंड, अमेरिका येथील वास्तव्यामध्ये त्याच्याबरोबर त्या होत्या ही मला असं वाटतं त्यांच्यावरती अभिमानाची गोष्ट नाही, तर ती सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट। म्हणजे आपण जे म्हणतो की लोकमान्य टिळक आकतेच्या मंदिरात आले होते आणि पंचमुखीपासून आकतेच्या मंदिरापर्यंत त्यांना रथातून न्यायचं होतं, ते रथाची गोष्ट होते सगळे आणि लोकांनी त्यांना त्या रथातून उडत करतो, तो एक अभिमान होतो। तसंच त्यांच्या बाबतीमध्ये देशात बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी वेगवेगळं वाचन करतो तेव्हा लोकमान्य टिळकांचं महत्त्व आपल्याला वाटतंय। पण या लोकमान्य टिळकांच्या महत्त्वामध्ये सगळ्यात जास्त योगदान जे होतं सातारा जिल्ह्याचं, त्यांची दादासाहेब करंदे देखील म्हणजे असं आपण म्हणू की स्वातंत्र्य चळवळीमध्ये
विशेषतः पुण्याबरोबर सातारचं अतिशय मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि स्वातंत्र्य चळवळ ही बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात होत होती विशेष, पण त्याची सुरुवात मात्र पुण्यातून झाली. मग वासुदेव फडकेंच्या संदर्भातला असेल किंवा चाफेकरांबद्दलच्या संदर्भात असेल, चाफेकर बंधूंनी जे काही दिलं योगदान, ते फक्त नुसतं योगदान दिलं नाही, तर मी मध्ये तो एक लेख लिहिला केसरीमध्ये की दामोदर चाफेकर यांना द्रविड बंधूंच्या तुरुंगात अटक झाली, पण अटक झाल्यानंतर त्यांचे दुसरे भाऊ बाळकृष्ण चाफेकर ते लगेच मोगलाई करून गेले. तेव्हा हैदराबाद मोगलाई आणि जंगलामध्ये लपून राहिले. तर लोकमान्य टिळकांनी तिथले जे केशवराव जस्टिस, त्याचं नाव तर माझ्या लक्षात येईना, पण त्यांना सांगितलं तर त्यांचं खरं टिळकांचं पटत नव्हतं. ते त्याचे विरोधी होते सगळ्या, पण ते त्यांना अभिमान एवढा होता टिळकांचा की त्यांनी इंग्रजांच्याकडे जस्टिस म्हणून कामगिरी करत असताना सुद्धा बाळकृष्ण चाफेकरांना हुडकून काढलं त्या जंगलातून, त्यांना औषधोपचार केलं, त्याची सगळी सेवा केली आणि ते मग तिथेच राहत होते. पण तो त्याला शेवटी उभं झाला राहण्याचा, तर ते इंग्रजांना सापडलेच नसते आणि ते बाहेर आले आणि त्याला अटक झाली. पण त्याच्या पुढचं महत्वाचं म्हणजे वासुदेव चाफेकर जे आहे, लहान भाऊ त्यांचे जे आहे, ह्यांना वाटलं मला काय पकडणार नाही, मी ह्याच्यात काय नाही, पण त्यांना पकडलं आणि इंग्रजांनी त्यांच्याकडून विशेषतः कबूल करून घेतलं की या खुनामध्ये जो रँडचा खून झाला आणि अस्पलचा खून झाला त्याच्यामध्ये दामोदर हे बाळकृष्ण चाफेकर होते आणि मग त्यांची जबानी घेतली आणि त्याला म्हणजे जावा तुम्ही, आता तुम्हाला जेव्हा कोर्टात बोलवलं तेव्हा येऊ. त्याला तो बरसनाच झाला की मी माझ्या भावाची साक्ष देणार, भाऊ फाशीवर जाणार, तर त्याच्यापेक्षा मी का फासावर जाऊ नये, म्हणून त्यांनी द्रविड बंधूंना रांगडेला बरोबर घेऊन दोघांची हत्या केली आणि तिघही भाऊ आणि रांगडे हे फासावर गेले. पण ते तेवढ्यापुरतं राहिलं नाही. महत्वाचं म्हणजे बंगालमधली जी चळवळ आहे ती महत्वाची त्या घटनेनंतर वाटली. सगळ्यामध्ये टिळक होतेच, म्हणजे आपण किती नाही म्हटलं तरी ही सगळी गदर चळवळ आणि सगळं चळवळ. तर मी एवढंच सांगितलं की लोकमान्य टिळकांचं हे सगळं होतं त्याच्याशी सातारचा विशेषतः संबंध आहे. तेव्हा राजश्री शहा या ज्या काम करत होते हे आपल्या कुणाला माहिती नव्हतं आणि इरा पब्लिकेशननी त्यांना त्याच्या प्रकाशनात बोलतील, त्यांच्या माध्यमातून गिरणे पुस्तक आपल्या समोर आलेलं आहे. ते इतकं सुंदर पुस्तक आपल्या समोर आलेलं आहे ही मला अतिशय आनंदाची बाब वाटते. आज विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणार आहे. अध्यक्ष विशेषतः महाराष्ट्रातले विचारवंत किशोर बेळके आहेत, दुसरे प्रभातचे संपादक काकडे आहेत आणि 2 विशेषतः पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि संदीप श्रोत्री विशेषतः पुण्यामध्ये गोनी दांडेकरांच्या नंतर प्रवास करणं लिहिण्यामध्ये श्रोत्रींचं नाव घेतं ती मंडळी आहे. याचा अर्थ असा की सातारमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मंडळी आहे. म्हणजे काकडीचं वैशिष्ट्य वेगळं आहे, विनोद कुलकर्णीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये हळूहळू लोकांची नावं पुढे पोहोचलेली आहे, परंतु आपण सातारकर म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण मला हे वाचताना 2-3 गोष्टी जाणवल्या. त्याच्यामध्ये मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्यांना नोबेल पारितोषिक वास्तविक मिळालं शिरीन, तर त्यांनी सांगितलं 2010 साली त्यांना मिळालं होतं. तर या नर्गिसला पुरस्कारे असणाऱ्या शिरीन, तर त्यांनी असं सांगितलं त्यांना नोबेल फेलिक्स एरकोरा नावाचा पुरस्कार मिळाला. त्यांना नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्कार प्राप्त द्या, तर त्यांनी सांगितलं की मला नका तो कुणाला द्या, तर तो नर्गिस मोहम्मदीला द्या. एवढं मोठं हे व्यक्तिमत्व होतं. त्याच्या बाबतीत बाकी सगळे बोलतीलच, पण त्यांनी विशेषतः कैदेत असताना त्यांनी जे काम केलं, म्हणजे त्या कैदेतल्या ज्या स्त्रिया सगळ्या ज्या होत्या, निगारा, अप्सरा, जादैन, अतेनादायनी, जहारा झाकावजी, नाजनीन जागरी, टॅक्लिप, महावशनरी आहे, ती नावं वेगळी आहे ती सगळी, हिंगामे शाहिदी, मेघाने तबाकरी, सीमाकियानी, खातमे मोहम्मदी, सिद्दीक मोहम्मदी, नाझिला मुरेने शोकुफेव यदोलाई, मर्जे आमिरी, या सगळ्या स्त्रियांची त्यांनी धाडस करून ज्या काही मुलाखती घेतल्या, त्याचं लिखाण केलं, ते फार महत्वाचं. हे पुस्तक फक्त इराणशी निगडीत नाही. या पुस्तकातला जो सगळ्या स्त्रियांचा
जो प्रवास आहे, कैद्यामधला प्रवास आहे, किंवा 3 मीटर बाय 3 मीटरच्या खोलीमध्ये राहणं असेल, किंवा त्याच्यापेक्षा लहान खोलीमध्ये राहणं असेल, शेजारी हे सगळं जे आहे ते आपल्याला आयुष्यामध्ये कधी कुठल्याही प्रसंग आला तर त्याला तोंड देण्यासाठी आपली मानसिकता या पुस्तकातून तयार होते असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की ह्या अशा परिस्थितीत सगळ्या स्त्रियांनी स्ट्रगल कसं केलं असेल, माणसोपचार म्हणजे कसं त्या मनावर परिणाम होतात, काय काय होतं, हे सगळं अतिशय एक प्रकारचं आपल्या भारतीयांना प्रेरणादायी असं ते आहे. त्यामुळे या पुस्तकाचं महत्व नक्की वाढतं नाही. हे पुस्तकाचं वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतर होईल, परंतु मराठीमध्ये लवकर रूपांतर झालं ही अतिशय आनंदाची बाब आहे. ते आपण सर्वजण जेव्हा हे पुस्तक वाचू तेव्हा मला खात्री आहे की आपण सामाजिक कामामध्ये पुढे जाऊ, लेखनामध्ये पुढे जाऊ. आपल्याला ते भारतामधलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी वेळीच कोणतीही गोष्ट झाली तरी वेळीच आपण म्हणतो मला काय करायचं, माझ्या घरापर्यंत आले का, मी दुसऱ्याच्या घरापर्यंत आले. जसं आपण काय म्हणतो शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला पाहिजे. परंतु भारतामध्ये कुठलाही पक्ष असू दे, कोणाची सत्ता असू दे, कोणतंही शासन असू दे, शासकीय अधिकारी असू दे, परंतु आपण आपल्याला जे मिळालेलं स्वातंत्र्य हे टिकवण्यासाठी मला ह्या पुस्तकाचं महत्व जास्त वाटतं की आता अतिशय आनंदाची बाब आहे. म्हणजे आमच्या प्रकाशनापुरतं आणि प्रकाशनातल्या वक्त्यांच्या मनोगतापुरतं या पुस्तकाचं मला असं वाटतं की बोलणं असं संपणार नाही. आपण विशेषतः 1 महिन्याआड निदान 5-6 कार्यक्रम तरी या पुस्तकावरून वेगळ्या लोकांना बोलायला, जसं नुकर बोलणार होत्या पण त्यांना तारीख ऍडजस्ट झाली नाही, 14 ते येणार होत्या पण त्या बोलतील. विशेषतः कुंभरजी नितीन देशपांडे बोलतील. काही लोकांना आपण देऊ, मला असं वाटतं बेटकाळ त्याच्यावर फार मार्मिक विवेचन पण करते. परंतु मला असं वाटतं की पुण्यातल्या लोकांना साताऱ्यात येऊन प्रकाशन करावं वाटावं, कारण ही मंडळी कात्री असतील, कुलकर्णी असतील, बेटकाळ असतील आणि काही मंडळी असतील, ही मंडळी उलट याच्या पुस्तकात जास्त चांगलं प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकते. अशा पद्धतीचं वातावरण आपण सातारमध्ये केलं पाहिजे आणि ते होण्याच्या सुरुवात झालेली आहे. कारण आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये सातारमध्ये अतिशय हुशार मंडळी आहे. त्यांनी पुण्यात जायची काय गरज नाही. पुण्यातील मंडळींनी इकडे कसं येतील आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही आमच्या पुस्तकावर बोललं पाहिजे. असं सातारमध्ये वातावरण आपण सगळे मिळून तयार करू असं मला वाटतं. राजश्री शहा यांच्या या पुस्तकाच्या अनुवादामुळे त्यांना मला खात्री आहे की त्यांच्याकडे आता पुस्तकाचा ओघ लागेल. म्हणजे माझ्या मनामध्ये एक पुस्तक आलेलं आहे, पर्यावरणावरचं जे इंग्रजी पुस्तक आपण परिचर्चा असते त्यांच्याकडे द्यावं. उदाहरणार्थ ते परवानग्यानंतर आपण ते आपण दुसरं म्हणतो छोट्या स्वरूपात म्हणूया. मग अशी वेगवेगळी पुस्तकं जे आपलं जे इंग्रजी आपण म्हणतो की विशेषतः चांगलं नाही आपण बोलू शकत नाही तर ते व्हायला पाहिजे. परंतु सातारचं महत्व निदान साहित्य क्षेत्रामध्ये आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करू. आपण बोलतो कुठं ते पुढं होत नाही. जसं आमचं ग्रंथमहोत्सव ठरलं होतं, ग्रंथमहोत्सवामध्ये किशोर बेडक्यांचं भाषण ऐकायला लांबची मंडळी आली जिल्ह्यात. फलटणची आली होती, बारामतीवरून आली होती, कराडावरून आली होती, बरीच ठिकाणं. आणि तेव्हा आम्ही असं म्हटलं की महिन्याला आम्ही चालू करतो, ते म्हणजे आम्ही दर महिन्याला येणार त्यांचं भाषण ऐकायला. तर त्याचं कारण असं की वाचन आहे तितकं प्रचंड आहे. ती वाचलेली माणसांनी आपल्या पुढे सांगणं आणि आपण वाचन करणं महत्वाचं आहे. माझ्या 1% लक्षात झालं. मी जेवढी पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम करतोय ते आता नुकतंच गुरघाटचं झालं पुण्यात, सुंदर कार्यक्रम झाला. गुरघाट म्हणजे अचानक येणारा पाऊस. म्हणजे महिलांनी समजा पापड वाळत घातलं, पाऊस आल्यावर पडतात, ज्वारीची पूर्ती त्याला म्हणतात. पण त्या ठिकाणी एक मुद्दा असा निघाला, अश्विनी डोंगरे असं म्हणाल्या की मला हा शब्दच माहित नव्हता. मला ही कादंबरी वाचल्यानंतर मला हा शब्द कळला. आणि मग ह्याचा अर्थ असा होतो की सातारच्या लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजे, पुणेवाले, मुंबईवाले, कराडची पुस्तकं, ग्रामीण भागातली पुस्तकं वाचली पाहिजे. आणि मग मला त्याच्यावरून आठवलं, ते मागेही म्हटलं होतं शांता शेळकेंचं. शांता शेळकेंनी भरपूर वाचन केलं, पण त्यांनी फकीरा कादंबरी वाचली अण्णाभाऊ साठे. आणि अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरी वाचल्यानंतर त्यांनी एक लेख केला. त्यात त्यांनी असं म्हटलं की मी इतकी वर्षी कादंबरी का नाही वाचली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी स्वतःला पुरोगामी समजते, परंतु मी पुरोगामी नाही. माझ्या मनामध्ये सुद्धा पूर्वापरंपरा ज्या एक रूढी परंपरा आलेली आहे
त्या रूढी परंपरेप्रमाणे फकीराची कादंबरी अण्णाभाऊ साठे ज्या जमातीतून आलेली आहे त्यामुळे मी नावाच आणि त्यांनी कबूल केलं स्पष्ट आणि फार मोठी माझ्या आयुष्यातली चूक आहे. आणि त्यांनी नंतरच्या कालावधीमध्ये अण्णाभाऊच्या साठेच्यावर तर दिलंच, पण ग्रामीण लेखकांच्या कवींची त्यांनी विशेषतः पुस्तकं वाचली. तेव्हा आपल्याला हे महत्वाचं की मला ते जेव्हा पट्टीशी अश्विनी डोंगरे असं म्हणतात गुरगाट मला माहीत नाही, शब्दच माहीत नव्हता आणि हा मला वाचल्यावर मला फार चांगलं वाटलंय कादंबरीच. आणि मी अशी पुस्तक वाचली पाहिजे असलेली म्हणून अतिशय सुंदर समीक्षा त्यांनी त्या ठिकाणी केली. तेव्हा आपण हा प्रयत्न केला पाहिजे. आपण काय करतोय की कार्यक्रम येतात आणि कुणीच येत नाही, 10 माणसं 5 माणसं, पण एक खूप 100, 150, 200 लोकांचा तरी सातारामध्ये झाला पाहिजे. कुणाचाही कार्यक्रम असतो पुढे आपण जाऊन तिथं हजर राहणं, ऐकणं आणि ते पुस्तक वाचणं. मला एक चांगलं झालं की मला कुठलाही कार्यक्रम घ्यायचा मी पहिलं पुस्तक वाचतो, सगळं पुस्तक वाचून मी पूर्ण केलेलं आहे. परंतु आता जास्त त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मी पुण्याच्या वेळेला पुन्हा बोलीन वेगवेगळे काही विषय काढलेले आहेत त्याच्यावर. परंतु बलुचिस्तानचा एक होता त्यांना होता त्याच्यामध्ये आला होता, त्या संदर्भात मी बोलणं करतो. भारताशी निगडीत आहे, बोलतात म्हणजे पाकिस्तानचा भाग, तो इराण आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहे. म्हणजे बलुचिस्तानमध्ये सुद्धा स्त्रियांवर ज्या काही त्याच्या रिस्ट्रिक्शन आहेत, अडचणी आहेत, हे सगळे येत आहे. त्यामुळे आपण हे सगळं मांडत राहिलं पाहिजे. जेव्हा भारतातल्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना लक्षात येईल की त्या त्या देशामध्ये कशा प्रकारची रिस्ट्रिक्शन आहे, लोकशाहीचे गुण खरे काय आहेत हे जे आपण म्हणतो, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा आणखी आपल्याला काही वेगळं ठिकाण बाहेर यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा या पुस्तकाच्या निमित्तानं राजश्री शाह यांचं नाव महाराष्ट्रभर दुमदुमावं अशी मी इच्छा प्रदर्शित करून माझं तासाला संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्या संस्कृतीचा एक भाग असतो, आपल्या पाहुण्यांना आपण भेट देऊन सन्मान करत असतो. विनोद कुलकर्णींच्या हस्ते आपण राजश्रीताईंचा सन्मान करतोय. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पेडक्या सरांचा सत्कार चिटणीस सर करतात. यानंतर विनोद कुलकर्णींचा सत्कार पेडक्या सर करतात. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि दैनिक प्रभातचे संपादक श्रीकांत कात्रे सरांचा सत्कार पेडक्या सर करतात. आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे डॉक्टर श्रोत्री त्यांचा सत्कार पेडक्या सरांचा असतो. एक सत्कार राहिला तो म्हणजे आता सूत्रसंचालन करणारे आणि 2 दिवसात पुस्तकाचं बरंच वाचन पूर्ण झाल्याची शक्यता आहेच, पण त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली आणि विशेषतः त्या चांगल्या लेखिका आहेत त्यांचंही नाव महाराष्ट्रभर होईल त्याची मला खात्री वाटते. त्यांचा सत्कार या ठिकाणी वेगवेगळ्या सरांनी करावा शकतो. सर्व मान्यवरांचे आभार. आणि पुस्तकप्रेमी समूहाच्या सदस्या आणि आपली सर्वांची सहवाचक लेखिका मैत्री आणि यापुढे अनुवादक म्हणून सन्मानित होत राहणाऱ्या राजश्रीताईंचे मनापासून अभिनंदन. यानंतर आपल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणं ही लेखकाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट असते, आनंदाचा क्षण असतो तो. या क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार होत आहोत. अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील व्हाईट टॉर्चर या मराठी अनुवादित पुस्तकाचे आता प्रकाशन होत आहे. मान्यवरांना मी विनंती करते की ते प्रकाशन करावे.
नर्गिस मोहम्मदींनी दिलेला लढा संघर्षमय असा होता आणि त्याचा मराठी अनुवाद आपल्या भेटीला आलाय. न्यू इरा पब्लिकेशन हाऊसने त्याची निर्मिती केली आहे. सर्वांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि आपली प्रतिक्रिया लेखिकेला जरूर कळवावी अशी या निमित्ताने मी आवाहन करते. व्हाईट टॉर्चर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासपूर्ण मनोगत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किशोर बेटकिहाळ सर, प्रमुख पाहुणे दैनिक प्रभातचे संपादक माननीय श्रीकांत कात्रे सर, मसापचे माननीय विनोद कुलकर्णी, डॉक्टर संदीप श्रोत्री सर यांचे विचार आपण ऐकणार आहोत. या अनुषंगाने नर्गिस मोहम्मदींचा संघर्ष, इराणी राजकीय, सामाजिक आणि इतर स्थित्यंतरे यावर चर्चा होईलच. पण सुरुवातीला या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचा लेखिकेचा हेतू आणि त्यांना आलेले अनुभव याविषयी राजश्रीताईंचे आपण मनोगत ऐकणार आहोत. मी राजश्रीताईंना विनंती करते त्यांनी आपले मनोगत करावे. या सगळ्यांसमोर उभी राहण्याची मी फार मोठी नाही, मला औपचारिक बोलता येत नाही. आदरणीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय व्यक्ती, ज्येष्ठ श्रेष्ठ, आणि मी पाऊल टाकते, रांगायला लागली आहे या क्षेत्रात सध्या. आणि मुलगी घडवताना, आवाज नीट येतो का सांगा प्लीज. मुलगी घडवताना काय आवश्यक होतं ते एका आईला आपोआप जमतं तसं मी करत गेले. आणि माझ्या मुलीचं आई म्हणून माझी सातारा शहरामध्ये ओळख आहे. माझी आणि माझ्या पतीची फाल्गुनी शहाचे आई बाबा म्हणून ओळख आहे. आणि आत्ताशी माझं नाव राजश्री शहा म्हणून लोकांना माहीत व्हायला लागले. आयुष्याची सेकंडी किंवा जबाबदाऱ्या पार पडल्यावर, माझा मोकळा वेळ मिळायला लागल्यावर मी काहीतरी करायला सुरुवात केली. आणि ही सुरुवात म्हणजे माझी ओळख करून देताना मागे पण सांगितलं होतं त्याप्रमाणे, मुलगी शाळेत असताना तिला प्रत्येक परीक्षा झाल्यावर एक गोष्टीचं पुस्तक भेट द्यायची. मग ती शिकून तिचं 10वी होईपर्यंत माझ्याकडे मोठा पुस्तक संग्रह झाला. आणि मी सातारोडचे आहोत आम्ही. तिची 10वी झाल्यावर आम्ही परत तिकडे राहायला गेलो. तेव्हा माझ्याकडच्या पुस्तकांचा तिथल्या महिलांना किंवा सर्वांना उपयोग व्हावा म्हणून मी वाचन मंच सुरू केला. मग ती बाहेर शिकायला गेल्यावर माझा वेळ जावा म्हणून मी जवळपासची खेळणारी मुलं गोळा करून गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. मग हे असं माझं उपक्रम सुरू झाले. मग मला कळायला लागलं की मला हे करता येतंय. किंवा एका पुस्तकावर 4-5 जणी वेगळं वेगळं बोलल्या तेव्हा मला कळलं की मी पुस्तक वाचून शहाणी झालीच नाही. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, मी खूप वेगळं शिकू शकते, एका पुस्तकातून वेगळं वेगळं शिकू शकते. आणि ज्या 4-5-5-7 जणी येत होत्या त्यांना महिला दिन तुम्ही कसा साजरा करता विचारल्यावर त्या म्हणाल्या की आम्ही जातो दुर्गाव खानावळमध्ये, महिलांना 8 मार्चला जेवण फ्री असतं, आम्ही जातो किंवा आम्ही फीस करून खातो. म्हटलं तुम्हाला घरी खायला मिळत नाही का? वाईट वाटेल मी असं बोलले तर. जे मिळत नाही ते मी देते, पुस्तकं घ्या माझ्याकडून, मोफत घ्या, वाचा, त्याच्याबद्दल बोला. आम्ही 10-12 जणी बसलो तर आमच्या बोलताना घाबरणाऱ्या माझ्या मैत्रिणी आज 12 वर्ष झाली सातारामध्ये आम्ही महिला दिन साजरा करतो. आणि माझी त्यांना गरज नाही, त्या मस्त साजरा करताय. डॉक्टर विजया वाड, संध्या चौगुले असे पाहुणे आम्ही बोलवतो. आणि आमचा महिला दिन खूप जोरात चालतो सातारामध्ये. लोक त्यासाठी कार्यक्रम ऍडजस्ट करतात. हे माझं यश आहे, मी तिथे नसले तरी त्या टीमला. मग असं करताना माझ्या लक्षात यायला लागलं की मी काहीतरी करू शकते. तसेच सातारामध्ये कोरेगाव तालुक्यातल्या पळशी गावचे एक दीपक गायकवाड नावाचा एक होतकरू व्यक्ती आहे, मुलगा, आता लग्न नुकतंच झालंय. तर ते 11वी-12वी मुलांसाठी सायन्स मॅथ्सचे क्लासेस घेत होते सातारामध्ये. तर
तर त्यांना असं वाटलं की मी इंग्लिश स्पीकिंग शिकवावं त्यांच्या क्लासमधल्या मुलांना. मी म्हटलं नाही हो सर, मला येत नाही इंग्लिश स्पीकिंग वगैरे. नाही म्हणे, तुम्हाला तुमच्याकडची पुस्तकं कळतं की तुम्हाला इंग्रजी समजतं, तुम्ही थोडा अभ्यास करा, थोडे व्हिडिओज बघा, तुमच्या मुलीसाठीची पुस्तकं आहेत ती सगळी काढून मी एक कोर्स जॉट डाऊन करून इंग्लिश स्पीकिंग सुरू केलं. त्यांनीच ओळखलं की मी इंग्लिश स्पीकिंग शिकू शकेल. तसंच त्यांनी एक कादंबरी लिहिली होती पिचकारी नावाची, धरणग्रस्तांच्या जीवनावर आधारित, एका छोट्या मुलाचं दृष्टिकोनातून की त्याला पिचकारी हवी असते आणि ती घेऊ शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही त्याचे बाबा रंगपंचमी. तर ती कादंबरी न्यू एरानी प्रकाशित केली होती. अशा पद्धतीने दीपक गायकवाड न्यू एराचे लेखक झाले आणि न्यू एराच्या कानड्यांनी त्यांना सांगितलं की आपण राईट्स मिळवायचा प्रयत्न करून नर्गिस मोहम्मदीचं व्हाईट टॉर्चर पुस्तक आहे, तुमच्या माहितीत कोणी आहे का अनुवाद करण्यासारखं? तर ते मला अप्रोच झाले. म्हणलं सर तुम्ही फारच मला सांगताय काहीतरी, मी नाही अनुवाद वगैरे करू शकणार. मला माहित आहे मॅडम, मला विश्वास आहे, मी दीपक सरांची वाई करू शकले नसते. पोरगेला आहे माणूस, 35-36 वर्षाचा आहे, पण मी त्यांना सरच म्हणते कारण खरंच ते माझे मेंटॉर आहेत या क्षेत्रात, मी हे मान्य करते. तर त्यांनी म्हणाले मला खात्री आहे, मला विश्वास आहे तुम्ही हे करू शकता, एक पान सुरू करावं, तुम्ही नका सगळं लिहित बसू, एकदम विचार करूच नका. मग शाळेमध्ये 10वीला असताना भाषांतर करा, ट्रान्सलेट इंटू मराठी 5-5 मार्काला असायचं. ते कसं एक ओळीचं आपण करायचं, कसं मी एकेका ओळीचं करत गेले आणि शब्द आडल्यावर गुगल डिक्शनरी ओपन करायची, आधी किंडलवर डाउनलोड केलं, मग मोबाईलमधलं बघून मोबाईलमध्ये कसं टाईप करायचं म्हणून मराठी अनुवाद वहीत लिहिला, मग तो मराठीत मोबाईलमध्ये टाईप केला, अशी प्रकरणं केली. मग लॅपटॉपवर बघितलं, मग मॅडम न्यू एरानी मला इंग्रजी प्रत पाठवली व्हाईट टॉर्चरची, मग ते बघून मी टाईप केलं. मी 5-7 दिवसाचे रोज घरातली कामं उरकायची, बाकी शेजार पाजारी मैत्रिणीकडे जायचं नाही, काय नाही, बसून लिहायचं, अखंड लिहायचं, अनुवाद करायचा. मग माझ्या पतींना मिस्टरांना वाटायचं ही नक्की काय करते, ते गुगलमध्ये कुठे बघून काय करते का, अशी कशी माहितच नाही ना, आम्हाला कल्पनाच नाही की आम्ही करू शकतो. ते एक 15-20 मिनिटं अर्धा तास माझ्या पाठीमागे उभे राहिले होते. माझ्या लक्षात आलं खरंच तू शब्दाचा अनुवाद करतेस, एकेका शब्दाचा अनुवाद, हे काम सोपं नाही. माझ्या पतीच्या तोंडून कौतुक येणं ही फार मोठी गोष्ट येत नाही आणि या बाबतीत त्यांना खूप सांगत नसते तरी अभिमान आहे, माहिती आहे. तर अशा प्रकारे हे सुरू झालं काम आणि केलं. ही साधी सुरुवात. मग त्यांनी सांगितलं महिला दिनाला आपल्याला पुस्तक आणायचं आणि हे मला 15-17 डिसेंबरला सांगितलं. मग महिला दिनाला जर ते पुस्तक प्रकाशित करायचं किंवा विक्रीला उपलब्ध करायचंय तर फेब्रुवारी महिना त्यांना पाहिजे, तर 30 जानेवारीपर्यंत माझ्याकडून लिहून व्हायला पाहिजे. मग मी व्हाईट टॉर्चर या इंग्रजी अनुवादाच्या पानं मोजून एका दिवसात किती पानं व्हायला पाहिजे त्याच्यावर तारखा घातल्या पेन्सिल, इतकं या तारखेपर्यंत झालं पाहिजे तरच माझं होणार. आणि बरोबर 30 जानेवारीला मी माझं स्टेटस ठेवलं, हुश म्हणजे झालं असं. मी माझं स्टेटस म्हणजे हा माझा पहिला अनुभव असल्यामुळे ते मला खूप एक्साइटिंग होतं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी फोन करून मला अभिनंदन केलं, झालं वाटतं करू तुझं. हे करताना सगळ्यात पहिले नर्गिसचं जे प्रकरण आहे, नर्गिस बद्दल सगळेच सांगतील किंवा पुस्तक वाचून तुम्ही जाणून घ्यावं असं मला वाटतं. नर्गिस ही जेव्हा महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना समविचारी व्यक्ती तागी रेहमानी हे तिचे पती आहे, त्यांची भेट झाली. दोघांनी म्हणून आंदोलनं करायला सुरुवात केली. लेख लिख, छापून काढ, चळवळी कर, विरोध कर, काहीतरी सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठव. तागी रेहमानींना अटक झाली, त्यांचा छळ सहन नाही झाला, ते निर्वासित झाले सुटल्या. मग नर्गिसने तिचं काम नाही सोडलं, करत झालं. मग काही काळानंतर ते परत इराणमध्ये तागी जेव्हा आले तेव्हा त्यांनी लग्न केलं आणि त्यांना जुळी मुलं झाली. मध्यंतरात नर्गिसला सारख्या अटक होतच होती, 1, 2 वर्ष, 12 महिने, 17 महिने होतच होती. नंतर त्यांना जुळी मुलं झाली आणि एकंदरीत वातावरण इतकं भयंकर आहे. आणि हा नर्गिसने जाहीर केलं की मी माझा संघर्ष जिवंत असेपर्यंत सोडणार नाही. तर मुलांच्या हितासाठी दोघांनी मिळून निर्णय घेतला की पतीने मुलांना घेऊन फ्रान्समध्ये आश्रय घ्यावा. तर मुलं 3.5 वर्षाची होती तेव्हा तागी कियाना आणि आली या 2 मुलांना घेऊन पॅरिसमध्ये राहतात आणि नर्गिसने आजतागायत मुलांना पाहिजे नाही. नोबेल प्राइज घ्यायला मुलं गेली होती, नर्गिसला सोडलं नाही जेलमधून आणि तेव्हा मुलं 17-17.5 वर्षाची मुलं आहेत आणि नर्गिसने त्यांना पाहिजे नाही.
जेव्हा नर्गिसला अटक झाली तेव्हा 3.5 वर्षाची मुलगी होती, मुलं होती आणि तिचं पोटाचं कसलं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. आणि त्यावेळेला ऑपरेशनच्या नंतर 10 दिवसांनी तपासायला म्हणून तिला घेऊन गेले होते. तिथून घरी येताना रात्रीचे 10 वाजले होते आणि मुलं खूप झोपेला आली होती. घरात आले दोघं मुलांना घेऊन आणि मुलगी रडतच होती ऑपरेशन नुकतंच झाल्यामुळे. आणि हे बाहेर त्यांचं ते पोलिसांचं स्पॉट ते थांबलंच होतं यांची वाट बघत. आणि ते आत गेले की दार लावून घेतल्यावर लगेच दार वाजलं घराचं. तर पतीने काकीने दार उघडलं, कोण आहे म्हणून बघायला. तर पोलीस आत घुसले, वस्तू चौकस करायला लागले, फेकाफेक करायला लागले. नर्गिसला म्हणाले चल तुला चालायचं आमच्याबरोबर, आमच्या बॉसला तुला काही प्रश्न विचारायचे. मुलं रडायला लागली. मुलाला आईच्या मांडीवर झोपायची, पायाला करून झोपायची सवय होती. तिने तसं घेतलं, मुलगा झोपला आधी. कियाना झोपली नाही. ती आईला घट्ट मिठी मारून अशी तिरक्या डोळ्यांनी बघत होती, ही कोण बाहेरची आपल्या घरात बसून उपसाउपसी करतायत माणसं. भेदरली होती मुलगी ती. आईला घट्ट मिठी मारली होती. मी हा प्रसंग का सांगतेय, त्याचा माझ्यावरतीच खूप मोठा परिणाम झाला. त्यांनी सांगितलं चल तुला चालायचंय, आम्हाला काही सापडलं नाही पण तुला प्रश्न विचारायचे म्हणून चल. मग ताडीनी मुलीला घेतलं, पतींनी मुलीला घेतलं आणि नर्गिस पायऱ्या उतरायला लागली. मुलगी म्हणाली आई मला जवळ घे ना, तू दूर का चालली, आई माझी पापी घे ना. मग तिने त्या अधिकाऱ्याकडे बघितलं पोलिसाकडे, तर तो जोरात ओरडला जा म्हणून. ती पायऱ्या चढून गेली, मुलीला घट्ट मिठीत घेतलं, गालावर पापी घेतली आणि नवऱ्याकडे मुलीला दिलं आणि उलटी पडली. आता दुसरं संकट नको म्हणून ताडीने दार लावून घेतलं. आणि नर्गिस म्हणते मी निघून आले, माझं काळी रातच आहे. इतकी रडले मी तो प्रसंग वाचल्यावर, ढसाढसा रडले. आणि असे प्रसंग अशी वेळ खूप वेळा आली पुस्तकामध्ये. आणि मग एका ठिकाणी नर्गिस म्हणते मोकळं आकाश बघायला मिळणं, मांजरी गुरगुरतायत, कुत्री भुंकतायत, सूर्य उगवतोय, तारे चमकतायत, हे बघायला मिळणं ही चैन वाटायला लागली आम्हाला. कारण 1.5 फूट बाय 2 फूट 2.5 फूट बाय 2.25 फूट या आकाराच्या एका बंदिस्त दगडी खोलीमध्ये आम्हाला कोंडलेलं असतं. बाहेरची हवा कधीच मिळत नाही. मोकळ्या हवेत सोडायचं म्हणून एका हॉलमध्ये सोडतात, ज्या ठिकाणी छत उंच असतं पण ते बंदच असतं. फक्त त्या खोलीचा आकार मोठा असतो म्हणून आम्हाला म्हणतात मोकळ्या हवेत तुला मोकळ्या हवेचा श्वास घ्यायला सोडतो. आणि त्यांच्या कोठडीच्या बाहेर पडताना कोणीही दिसू नये म्हणून त्यांना काळ्या कापडाची डोळ्यावर पट्टी बांधायला असतात, ब्लाइंड फोल्ड. म्हणजे जगाशी संपर्क पूर्ण तोडून विचार प्रक्रिया बदलणे, त्या व्यक्तीचा अभ्यास करून त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे वीक पॉइंट्स, त्यांची गुणवैशिष्ट्य ओळखून त्या अनुषंगाने त्यांचं मन खच्ची होईल असे प्रश्न विचारून, अशी विधानं करून पूर्णपणे टॉर्चर करून, मानसिक टॉर्चर म्हणजे वाईट टॉर्चर, अशा प्रकारचं टॉर्चर अनेक लोकांना, स्त्रिया पुरुषांना होते. आणि ह्या स्त्री तिच्याबरोबर, आणि हे जे मोकळ्या हवेत सोडायच्या नावाखाली सोडायचे, तेव्हा इतर कोठडींमध्ये एकात्मक असणाऱ्या या स्त्रिया इतर 13 जणी भेटल्या की नर्गिस त्यांना प्रश्न विचारायची की हवा जेवणाबद्दल तुझं काय मत आहे, तुला कसले प्रश्न विचारतात, तुला कोणी कशा प्रकारे टॉर्चर करतात, याबद्दल तुझं मत काय, तुझ्या कुटुंबाची भेट कधी झाली. आणि ते लक्षात ठेवून तिला नंतर जेव्हा जागतिक पातळीवरती तिला जेव्हा खूप दबाव आल्यावर तिला लेखन साहित्य पुरवण्यात आल्यानंतर तिने ते सगळं लिहून काढायला सुरुवात केली. आणि स्वतः छल सोसत असताना तिने हे लिहून काढलं. म्हणजे या सगळ्या बायका महान मोठ्या लेखिका नाही आहेत, त्यांनी त्यांचे अनुभव तिथेच सांगितले. म्हणजे ते किती ताजे अनुभव आहेत आणि फार रॉ फॉर्म मध्ये कच्चं लिखाण आहे. आणि तसं नर्गिस तिच्या आई भेटायला आल्यावर तिच्या हातात ते बाळ दिलेलं आहे आणि तसं ते रॉ फॉर्म मध्ये छापलेलं आहे. आणि अमीर रेझा नेने नावाचे एक इराणी नागरिक आहे, त्यांनी ते फारसीमध्ये नर्गिसने लिहिलेलं इंग्रजी अनुवाद केला. त्या अनुवादामध्ये इथे माझं खूप कौतुक होते. अमीर रेझा नेनेंनी अजिबात क्रेडिट घेतलेलं नाही, स्वतःचं अस्तित्व न दाखवू देता फक्त त्याला इंग्रजी भाषांतर केले जगासमोर आणण्यासाठी. आणि ती प्रत मला मिळाल्यावरती मला न्यू एरा पब्लिकेशन हाऊसनी त्यांचे कॉपीराईट्स मिळवले आणि मग मला अप्रोच केले आणि मग मी ते लिहिलं. मग आता मला माझ्या वैयक्तिक पातळीवर काय वाटायला लागले, मी सातारा रोडमध्ये राहते, माझं सासर सातारा रोड आहे. 10 वर्ष शाळेसाठी मुलीच्या साताऱ्यात राहते. अशी मी मुंबईची लग्नापूर्वी परदेशात वगैरे गेलेली, मुंबईत नोकरी केलेली. मग सातारा रोड फार छोटं गाव, मग म्हणजे त्यावेळेला मी गाव घर बघूनच लग्न केलं. पसंत नव्हतं, अशातला भाग नाहीये. पण मग आता इथे नाटक असेल तर आम्हाला येता येत नाही, परत जायची गाडी नाही, सोय नाही. मला सगळ्यात मोठी खंत तीच,
इथे प्रदर्शन असली, काही कार्यक्रम असले, मला येताच येत नाही. लेखक येतात भेटीला, मला येता येत नाही. मी रोज उठून येऊ शकत नाही. याचं मला आयुष्यात फार मोठी खंत मला याचीच आहे की मला नाटकं बघायला मिळत नाही. जास्त खंत आहे. मी किती सुखी आहे, मला फक्त नाटकच नाही बघायला मिळाली. नर्गिसला तर मोकळ्यामध्ये श्वास सुद्धा घेता येत आणि तिथेच भोगते ती. त्यांना तिला नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर सुद्धा इराण सरकारने तुमचं पारितोषिक वगैरे त्याला आमची काही किंमत नाही, ती तर आमच्या काय देत आहे असं दाखवण्यासाठी त्या पारितोषिक जाहीर करायच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग लावलं जेलमध्ये. आणि त्यांचं घोषणा आहे झेन जिंदगी आझाद, म्हणजे स्त्रिया स्वातंत्र्य, स्त्रिया जीवन आणि स्वातंत्र्य, हे त्यांची घोषणा आहे. त्या घोषणेनीच नोबेल कमिटीनी सुरुवात केली अनाऊन्स करायला पुरस्कार 2019ला. आणि त्या जेलमधल्या सगळ्या दोन्ही तिन्ही टोकातून सगळ्या स्त्रियांचे झेन जिंदगी आझादी ह्या घोषणा गुंजवायला लागल्या. तो कार्यक्रम ऐकायलाही ना टेलिकास्ट किंवा ब्रॉडकास्ट केला. यातच तिच्या चळवळीचं केवढं मोठं यश आहे. आणि इराणमध्ये अशी खुणखुण आहे की उलथापालथ होऊ शकते, कारण इतकं प्रचंड दडपशाही आहे आणि प्रचंड छळ यातना आहे सगळ्यांना. आणि एका स्त्रीला तर तिच्या नावाने त्यांनी आंदोलन सुरू केलं, नावाचं परफेक्ट आठवेना, तिच्या नावाने की तिने चुकीचा हिजाब परिधान केला म्हणून तिला मारहाण केली अटक करून. तिथल्या तिथे मारहाणी ती खलास आहे. आणि चुकीचा हिजाब म्हणजे काय, कोटे घातला, स्कार्फे घातला, बुरखा घातला. आणि त्यांनी ते देतायत तसा बुरखा, तसा वेश तिने घातला पाहिजे, अशा प्रकारच्या अटी त्यांना घातलेल्या आहेत. आणि ती मरेपर्यंत तिला मारला. असं खूप लोकांचे छळ होत आहेत. आणि मग हे अशा प्रकारचे वाईट टॉर्चरमध्ये प्रकारे मानसिक छळ करून, खच्चीकरण करून त्यांना हवंय ते उत्तर त्या व्यक्तीकडून काढायचं आणि मग तो देशद्रोही आहे म्हणून तिला एक्झिक्यूट करून टाकायचं, तिला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. तर मृत्यूदंडाच्या शिक्षेचं समूळ उच्चाटन व्हावं, महिलांच्या अत्याचाराचं समूळ उच्चाटन व्हावं, पुरुष महिला समानता देशामध्ये नांदावी, सर्वांना समान हक्क असावे आणि दारिद्र्याने पिचलेल्या जनतेला त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने काही करावं. सगळीकडे सर्वसमभावाने राज्य चालावं, यासाठी नर्गिसचा झगडा आहे. आणि तिने जाहीर केले माझ्या मृत्यूपर्यंत हे असंच चालू राहणार. हे पुस्तक मला त्यांनी गायकवाड सरांमुळे मिळालं आणि न्यू एराने विश्वास दिला, माझ्यावरती ठेवला. त्यामुळे मी हे काम करू शकले आणि मी या आयुष्याच्या सेकंड इनिंगला हे करू शकले, याचा मला आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद राजश्री. तुमच्या मनोगतातून पुस्तक वाचण्यासाठी अजून जास्त उत्सुकता निर्माण होत चालली आहे सगळ्यांची. यानंतर डॉक्टर संदीप श्रोत्री सर आपले विचार मांडतील. आता झालं अगोदर जे काही व्याप सोडले तर 8 दिवसापूर्वी मला तिथे वाचायला घेतलं. आता बऱ्याच पुस्तकांवर बहुतेक सगळ्या पानांवर पांढऱ्यावर काळं केले. लेखिकेचे अभिनंदन, अनुवादिकेचे अभिनंदन. या पुस्तकाच्या वाचल्यानंतर माझं पहिलं इम्प्रेशन असं झालं की आपण भारतात राहतो ते किती सुखी होतो. मी साधारण मांडणी 3 विषयात केली, 3 मुद्द्यांमध्ये. एक म्हणजे विषयाचा मूळ जो गाभा आहे लेखिकेवर झालेले, एक वेळ स्त्रियांवर झालेले अत्याचार आणि बाकी सगळं त्यांनी घेतलेला मुद्दा असतो. दुसरा मुद्दा म्हणजे अनुवादिकेचं कौशल्य, ते सुरेख पुस्तक आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सध्याची इराणची स्थिती, त्याचा थोडासा भूगोल आणि राजकीय इतिहास त्याचा. अलीकडेच त्याच्या अध्यक्षांचं हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झालं. त्याच्या मागची काही कारण वगैरे तो काही फार परत जाण्याचा आत्ताचा विषय नाही, परंतु माणसाचे चेहरे किती दाखवायचे एक आणि प्रत्यक्षात एक असतो, वेगळा असतो.
इथे उदाहरणं काही त्यावरनं सांगते की या पुस्तकात सुद्धा प्रतिबिंब पडलेलं आहे. अगदी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे याच्यातली त्रुटी, एक पहिली सर्वात मोठी त्रुटी याच्यात आहे की लेखिकेचा पत्ता बित्ता काही नाही, कुठेही नाही. ते प्रॉपर क्रेडिट त्या प्रकाशकाने यांना द्यायला पाहिजे, ते कुठेही नाही. नुसतं शहा नाव ते कॉमन आहे, आपल्या दुसऱ्याचे आपल्या शहा आहे आणि गावाचं नाव नाही, फोन नंबर पत्ता काहीही नाही. दुसरी ज्यावेळी आवडतील त्यावेळी हे सुधारायला पाहिजे. मुद्दाम त्रुटी पहिली सांगतो, कारण नंतर पूर्ण या पुस्तकात उतरच करायचं. या पुस्तकामध्ये जे काय आहे तो थोडक्यात सर्वांनी सांगितलं किंवा मायांतरी सांगतील की स्त्रियांच्यावर जी छळवणूक होती, त्यांच्यावर जो अन्याय होतो, त्यांना धार्मिक आणि पारंपरिक काही बंधनाखाली बंधनं लादायला भाग पाडलं जातं. त्यातून ज्या बंडखोर स्त्रिया होतात त्यांच्यावर कसे अन्याय होतो असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्याला वाईट टॉर्चर असं म्हणले, कारण हे सगळं जे त्यांच्यावर जे अन्याय होतो तो थोडासा मोबाईल्स किंवा रशियन किंवा एक 2-3 प्रकारे जो अन्यायाचे प्रकार अनेक आहेत त्यातले एक 2-3 प्रकारचा अन्याय, त्यामध्ये वाईट टॉर्चर आहे. म्हणजे तुम्ही कोठडी सावरकरांसारखं फक्त 120 सेंटीमीटर बाय 180 सेंटीमीटर, हे 3 फूट 4 फूट बाय 6 फुटाची कोठडी, एखादी बारीक खिडकी द्याला, थोडासा प्रकाश येणार, कारण हवा येणार, त्याच्यामध्ये त्याला थांबून ठेवायचं. पण चौकशीला ज्यावेळी घेतलं जातं त्यावेळी इतका प्रकार उजेड त्यांच्यावर सोडला जातो, म्हणून ते वाईट आहे. तो उजेड असा सोडला जातो की त्यांच्या मेंदूचं सुद्धा बायोलॉजिकल क्लॉक जी घड्याळ आहे दिवस रात्रीचं ते बिघडून जातं. तुम्ही आता जे रात्री उगाच 3 वाजता भरपूर प्रकाश काढायचा, त्यांना विचारायचं काय तुम्ही कधी ऑफिसला जाता काय जाता, हे असले प्रश्न विचारायचे. आणि दुपारी अंधार करायचा आणि बाकीचे प्रश्न विचारायचे. म्हणजे त्यांच्या डोक्यातलं ते गणित सगळं बिघडून टाकायचं. ते बिघडून का टाकायचं, तर ते बिघडल्यानंतर तुमचं समाजाचं तुमच्या मनाचं जे संतुलन आहे ते पहिलं जातं. आणि ते गेल्यानंतर त्या लेखिकेनं मराठी अनुवादात अशी भाषा वापरलेली आहे की तुमची जीवनमूल्य ही तुमच्या सामाजिक जीवनाचा जो पाया असतो ती एकांत आणि एकांतवासाची कोठडी असते ती तुमच्यापासून हिरावून घेतली जाते. त्यातलं एक त्यांनी मुद्दाम उदाहरण सांगतो की त्यांच्याच भाषेत सांगतो की जेव्हा चौकशी अधिकारी तुम्हाला सांगतो की तुरुंगातून सुटल्यावर एकटी राहू नकोस, तेव्हा तो तुरुंगात तुमची जी चौकशी चालू असती त्याबद्दल तुमच्या वैयक्तिक कामांबद्दल बोलून तुम्हाला बाहेरच्या गोष्टीतल्या जीवनाची मुद्दा आठवण करून देतो. म्हणजे त्यामध्ये त्यांची मानसिकता बिघडायचंही काम नसू लागते. बघा, तो तुमच्यावर असलेल्या अधिकाराचा त्यांच्याकडे असलेले जे अधिकार असतात त्याचा गैरवापर करून तो जिवंतपणाच्या भावनेपासून तुम्हाला परावृत्त करतो. तुम्ही इराणमध्ये जन्मलेला आहात, एका धार्मिक राष्ट्रामध्ये जन्मलेला आहात, एवढं सोडून बाकी सगळं तुम्हाला मानवताही विसरून जावं लागतं. तुमचं मन खचवण्यासाठी त्याची सर्व शक्ती पणाला लावतो आणि या क्षणाला फक्त अंतर्गत शक्तीचा लेखिकेने लिहिलेला आहे की अंतर्गत शक्तीचा जन्म तुमचा जो असतो तो तुम्हाला सतत बळ देऊ शकतो. आणि अशी शक्ती या परिस्थितीची अद्वितीय असते, ती वेळ येईपर्यंत तुम्हाला तुमच्या शक्तीच्या अस्तित्वाची आणि कल्पना देखील ती नसते. इतकं सुंदर आहे की एकांतवासाची मुकाबला कसा करायचा, हा जो एकांतवास आहे त्याचा मुकाबला कसा करायचा, हे 12 जणींची 15 जणींच्या मुलाखती आहेत ना, त्याचं प्रत्येकीची उदाहरणं वेगळी आहेत, त्यांची उत्तरं वेगळी आहेत. एक जण सांगायची मी गाणंच बसायचं, कुठल्या खोलीत ते काय करायचं ना, सावरकरांचा जसा एकांतवास होता तशीच म्हणून त्यावेळी बारीक होती. एकेच सांगितलं मी व्यायाम करत बसायचे, एकेच सांगितलं मी नाच करत बसायचे, एकेच सांगितलं मी हसत बसायचे, एकेच सांगितलं माझ्यावर जी लक्ष ठेवायला महिला पारेकरी यायच्या त्याला म्हणजे बाई तुला पण कुठल्या तरी बंधनात टाकूनच तुला तुझ्याकडे एक काम करून घेत आहे, तू पण मायाकीत आहे असं विचारत असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. काही काही गोष्टी अशा लिहिल्या आहेत की आपले डोळे उघडतात आणि डोळे पाणवतात. एकदा त्यांना अनेक वेळा तुरुंगवास नरगिस, अनेक वेळा अगणित वेळा तुरुंगवास घडला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दडपण आली, काही दिवसांसाठी पॅरालिसिस कोविडमध्ये वगैरे काही चुका झाली,
त्या सुटकेच्या काळात पुन्हा यांनी आंदोलन केलं, पुन्हा संघटना बांधल्या, पुन्हा परत तुरुंगात आल्या अनेक वेळा. 2-3 वेळा तर त्या मृतामध्ये वाचलेल्या, त्याचा मारायचा प्लॅन केलेला पण त्या वाचलेल्या. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या एकदा लिहितात की मी ज्यावेळी कोठडीत गेल्यानंतर मला एक वाकळ दिली, कोंबडं दिलं. कोंबड्याची मी घडी खाली टाकायची म्हणून असंही केलं तर त्यातनं एक पेन आणि कागद ह्याला मी मज्जा होती. मी कागद झाले चल लिही असे बदलली. ती भिंतीवरती जी मनमोहनांची कविता आहे तसं काहीसं करायचंही त्यांचा विचारही असेल. त्यावेळी स्वतः पेन मिळालं, पेनाचा काही वापर करायचा नाही कारण कागदच नव्हता. पण त्यांनी असं तेव्हा केलं की कदाचित जो कैदी इथून बाहेर सुटका झाली असेल त्यांना नवीन येणाऱ्या कैद्याला काहीतरी मिळावं म्हणून ते पेनात हे काही छान हे त्याच्यामध्ये फार मी त्यात बोलत नाही. हा पुस्तकाचा गाभा आहे. अनुवाद म्हणला तर अनुवादाची काही अनेक वाक्य मी मुद्दामून मूळ इंग्रजी मला माहीत नाही, मूळ फारसी येते तर काय आपल्या कल्पनेच्या वाचनाच्या पलीकडेच असतो. पण काही आहेत ज्याचं मी अंडरलाईन केलेली आहे, पण आता त्यावर मी सविस्तर लिहिणार आहे नंतर आणि आमच्या पुस्तकप्रेमी समोर त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. एक मुलगी असते, तिला याच्या शेजारी ढकलून अन्याय करून तिच्यावर बरेच गोष्टी करून टाकून देतो आणि ती धडपडत ज्यावेळी थोडीशी हालचाल करते त्यावेळी ती विचारते काय करतो, तुझं नाव काय, तू इथं का आलीस, तुझं वय किती, तुमची माझं वय 12. इथं का आलीस त्यावर तिचं वाक्य असं आहे की तिचं उत्तर असं आहे की ती तिच्या शेजारी राहण्याच्या बरोबर राहणाऱ्या मुलाबरोबर ती मैत्री करते. ती मुलाबरोबर मैत्री करते हे तिच्या आई वडिलांनी कळल्यावर वडील पोलिसांना कळवतात तिला अटक करायला. कुठल्या पातळीपर्यंत धार्मिक संस्कारांचा संस्कार म्हणत नाही जरा धार्मिक जे काही रूढी आहे त्याचा अतिरेक केवढा झाला आहे. अतिरेकाची परिसीमा आहे. बाप मुलीला अटक करायला लावतोय, तिच्यावर अन्याय करायला लावतो. आता तुझी एका मुलावर मैत्री आहे आणि मग त्यांनी पोलिसांना कळवलं. वडिलांनी त्यांनी पोलिसाला घेऊन गेले आणि तिच्यावर अनेक प्रकारे त्या पोलिसांनी अत्याचार केले आणि मग तिला तिच्यावर कोठडी घेऊन टाकले. अनेक गोष्टी आहेत, फार मी त्यावर बोलत नाही. दुसरा माझा मुद्दा असा आहे की इराण तसा म्हणला तर आपला मूळचा शेजारी, म्हणजे अखंड भारत जर का असता तर तो आपला शेजारी असतो. इराण आणि इराक यांचं युद्ध आपण आमच्या लहानपण असलेले आम्ही ऐकतो. त्यातला अमेरिकेचा रोलही वेगळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. स्वार्थी भूमिका आहे अमेरिकेची. पण इराणचं भौगोलिक महत्व इतकं मोठं आहे की इराणच्या पुढे सुद्धा अनेक राष्ट्रांना मान उठवावी लागते. कारण इराणमध्ये जगातला 2 नंबरचा पेट्रोलियम जास्त आहे. इराणचे खामेनी वगैरे हे सगळे धर्मगुरू आहेत ते तर त्यांची धर्मसत्ता आहे. पण त्याच्या अगोदर ही धर्मसत्ता याच्या अगोदर इराण जो बऱ्यापैकी पुढारलेला असावा असं वाटत होता, असं वाटतं की मी शहांची राजू होतो. आणि ते 1980 सालाच्या दरम्यान आम्ही साधारण 10वीला होतो त्या दरम्यान ती उचलून पडली आणि या खामेनीला तेव्हापासून त्याचा जो आधी असिस्टंट होता तो आता मध्यंतरी अध्यक्ष झाला. तो म्हणजे रईस, यांचं हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन अपघातपणा आणि काय म्हणतो त्या रईसनं अध्यक्ष व्हायच्या अगोदर तो न्यायाधीश होता आणि तो न्यायाधीश असताना त्याला म्हणायचे मिस्टर बुचर असं त्याचा शब्द. तर त्यानं अनेक कायदे असे केले की नियमबाह्य अटक करून त्यांना फाशी द्यायची. तो आपला भारताचा मित्र आहे अभावे का तेच मला पुढे सांगायचं की हा जो इराण आहे त्या इराणमध्ये पेट्रोल आहे, पेट्रोलवर सगळं जग चालतंय अगदी बरोबर. पण त्यांनी स्वतःच्या देशाच्या नागरिकांवर विशेषतः स्त्रियांवर जे धार्मिक निर्बंध लावले. हिजाब आहे त्याच्यात वाक्य नर्गिसचं एक वाक्य आहे की हिजाब हे धर्म कुठल्याही धर्मात त्या मुस्लिम धर्मात कुठेही लिहिलेलं नाही, हे तिचं वाक्य आहे. पण त्यांनी जे निर्बंध लावले आणि ते निर्बंध जर का पाळले नाहीत तर त्याच्यावर ज्या शिक्षा लावल्या अमानुष आहे. पण या रईसनं जाहीर युनोमध्ये किंवा इतर ठिकाणी भाषण करताना स्त्रियांच्या मुक्तीबद्दल खूप प्रवचन दिली आणि
स्वतःच्या देशात ते करून आल्यानंतर त्यानं सही केली की निर्बंधाच्या वरच्या कठोर नियम जे आहेत ना त्याच्यावर सही केली. आपल्या भारताचा मित्र मनमोहन सिंगाचाही तो मित्र होता, मोदींचाही मित्र होता. इराक हा एकमेव राष्ट्र असा आहे त्यांना अमेरिकेचे निर्बंध दुखावती पेट्रोल विकते. पेट्रोल विकण्याचा जे अमेरिकेचा जो कायदा आहे, अमेरिकेनं पेट्रोल ज्या देशात सहज सापडतो ते सगळ्या देशात सापडतो, पण सहज सापडतं जे गल्फचे राज्य सगळे राष्ट्र आणि इराण त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणून ती टेक्नॉलॉजी आम्ही देतो तुम्हाला. आम्ही माणसं पुरवतो, आम्ही यंत्र देतो, सगळं देतो. फक्त एक करायचं की सर्व व्यवहार डॉलरमध्ये करायचे. जगाला जे पेट्रोल जातं ना ते सगळं डॉलरमध्ये जातं, डॉलरमध्ये व्यवहार होतो. फक्त इराक हे एकमेव राष्ट्र आहे आणि इराकचा भारताशी जो पेट्रोलचा भारताचा तो 1 नंबरचा पेट्रोल देणारा आपल्याला राष्ट्र आहे. तर तो जो व्यवहार जातो ना तो रुपयाचा, आपण त्यामध्ये डॉलरवर कन्वर्ट करून ते परत असं उलट करत नाही. हा आपल्या दृष्टीने चांगला आहे, त्यांच्या दृष्टीने चांगला आहे. सध्या तुम्ही मध्येच निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात तुम्ही ऐकलं असेल की चाबहार नावाचा शब्द ऐकला असेल, बंदर. ते बंदरही त्याचं इराणमधलं. ते बंदराचं आपल्या दृष्टीने महत्व असं आहे की चीनला कुरघोडी करण्याच्या दृष्टीने ते बंदर आपल्याला महत्वाचं आहे, कारण कराचीचे शेजारी अनेक बंदर चीननं विकत होते. 4 दिवसापूर्वी मोदी फ्रान्सला होते, त्यावेळी जो विषय झाला तोही विषय इराणशी संबंधित आहे. कारण आपण जो व्यापार करणार युरोपशी तो जो मोठा कॉरिडॉर केला जातोय तो इराणमधून जातो. तर अशा अनेक प्रकारे भारत जरी इराणच्या जवळ असला तरी आपल्या दृष्टीनं मराठीमध्ये एक पुस्तक येतंय, हा तिथल्या स्त्रियांचा हुंकार जो आहे तो तिथल्या स्त्रियांचा म्हणजे प्रत्येक त्या स्त्रीचं उदाहरण जे त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे एक अग्निकुंड आहे, धगधगता अग्निकुंड आहे, त्यांनीच म्हटलेलं आहे. त्यांचीच भाषा आहे, म्हणजे लेखिकेची भाषा आहे. त्या अग्निकुंडामध्ये ज्या त्यांनी संविधा टाकलेल्या आहेत, त्यांच्या आहुत्या टाकलेल्या आहेत, त्यांचा जो हुंकार आहे तो आपण मराठीतनं ऐकतोय. आणि किती लवकर, फार वर्ष सुद्धा झालं पुस्तक मूळ पुस्तक घेऊन वर्ष नाही झालं, त्याच्यात ते मराठीमध्ये येते. ते आपल्या दृष्टीने भाग येत आहे, म्हणून मी लेखिकेचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि हा जो इतिहास आहे सगळा, हा इतिहास समजून घेतला आपण तर आपल्याला या पुस्तकाचं महत्व कळतं की पण किती सुखवत हे तर माहितीच आहे. पण अनेक मुस्लिम देशामध्ये आपल्या कल्पनेच्याही पलीकडे जे काही चालू आहे, प्रत्येक ठिकाणी काही नवी जन्माला देते असं नाही. तुम्ही दायला नावाच्या मुलीचं नाव ऐकलं असेल, इथिओपियातली ते सोमालियातली मुलगी आहे, मोगादिशूमध्ये ती होती आणि एक दिवस तिची सुद्धा करायची म्हणून तिचे वडील धर्मगुरूला बोलवतात. आफ्रिकेमध्ये आलेली मुलींची सुद्धा केली जाते, का तर त्यांच्या मनामध्ये असलेली लैंगिक कोड आहे ती मारली जावी. तिची एका रात्रीत तिला ज्यावेळी ते पहाटे ती झोपेत असताना तिला तिच्यावरती ऑपरेशन करायचं म्हणून धर्मगुरू बोलणं होतं. तिची आई तिला फक्त सांगितली, रात्री अचानक 12-1 वाजता उठवली आणि तिला म्हणते तुझं भविष्य तुझ्या हातात आहे, तू सरळ चालेल. तिथं वय 7 असतं. 7 ती घराच्या दिशेनं दिशा माहीत नाही, एका दिशेने चालायला सुरुवात करते. मोगादिशू त्यांची राजधानी आहे, त्या दिवशी चालायला सुरुवात करते. रात्री दमून कुठेतरी झोपती झाडाखाली. पहाटे उठती त्यावेळी एक सिंह त्याच्या कुशीत घेऊन तिला वाचवत असतो, झोपलेला असतो. आणि तो सिंह तिला मोगादिशूच्या शिव जी येते त्याची जी बाउंड्री असते तिथपर्यंत तो सोडायला जातो सिंह. मग ती पुढे जाते, मग ती एका घरामध्ये आश्रय घेते, तिथं घरकाम करते वगैरे. ज्या घरामध्ये तिनं आश्रय घेतला असतो त्याच्या मूळ मालक जो असतो त्याची बदली तो एम्बसीमध्ये असतो, त्याची बदली मोगादिशू इथिओपियाच्या सोमालियाच्या इंग्लंडच्या एम्बसीत होती. आणि इंग्लंडच्या एम्बसीत तिला पण ती कामवाली मुलगी फुकट मिळते आपल्याला. तिकडं जर पैसे देऊन सगळे मिळतही नाहीत कधी माणसं, तिला पण घेऊन जातात. तिथं ती बसली असताना एक दिवस त्याची बदली पुन्हा मोगादिशूत होती, तो तिला तिथंच टाकून देतो. ती कुठं व्याज आपल्याला टाकून देतो पण नाही, ती गाडीत बसते पण तिची बाहुली विसरलेली असते. 3 वर्ष तिचं वय 7 ते 10 झाले. तिची बाहुली घरात विसरली असती म्हणून ती जाते, ती सापडत नाही तिला. तोपर्यंत हा वाट न बघता की फॅमिली निघून जाते. ती इंग्लंडमध्ये राहते. इंग्लंडमध्ये एका चर्चच्या पायरीवरती बसलेली असताना, स्टोरी मोठी आहे जास्त सांगत नाही, ती बसलेली असताना एक फोटोग्राफर तिचे चेहऱ्याचे फोटो काढतो आणि एक कार्ड देतो. ती तिच्याच देशाच्या एका बाईकडे राहत असते कामवाली म्हणून.
ही नको एवढी जास्त आता मोठी झाली आणि हे झाली तर इथं काय करायचं, मग त्याला ते कार्ड पाठवते ते की जी पालक असेल तिला ते कार्डवरून ते त्यांच्याकडे जातात. तर त्या वर्षीचा बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर, बेस्ट फोटो फेस ऑफ द इयर म्हणून तिला मिळतो, पुरस्कार मिळतो. ती आज जगात 130 पेक्षा जास्त देशांची ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि मग जगाला कळते की स्त्रियांमध्ये सुद्धा सर्कमसिजन सुद्धा केली जाते. अशी जी अन्यायाला वाचा फोडणारी निमित्त असणारे स्त्रियांचे होते तर त्यामध्ये नर्गिसचं महत्व आहे आणि आपल्या पुस्तकातही होतं. पुन्हा एकदा या पुस्तकाच्या प्रकाशन निमित्तानं मला इथं बोलवण्याबद्दल सवितांचे आणि शहा मॅडमचे आभार. प्रत्येकामध्ये दडलेला कोणतरी लेखक असतो तो त्यांचा आता जागृत झालाय. आता पुस्तक प्रेमीवरही त्या भरपूर लिहितील अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर दैनिक प्रवासचे संपादक माननीय श्रीकांत कात्रे सर आपले विचार मांडतात. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सगळ्यांना खरं तर वेळ मिळेल तसं हे पुस्तक मी वाचत होतो. म्हणजे अगदी इथे येईपर्यंत सुद्धा मी ते पुस्तकच वाचत होतो आणि मला फक्त एकच भावना माझ्या मनात आली ती म्हणजे निशब्द. इतकं ते पुस्तक वाचल्यानंतर आपण अंतर्मुख होतो आणि असे श्रोत्री सर म्हणाले त्याप्रमाणे भारतामध्ये आपण राहतोय खरोखरच सुखी आहोत. मध्यंतरी मी 1-2 वर्षे आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांविषयी मालिका लिहित होती आठवड्याला आणि त्या महिला आपल्या घरातून बाहेर कशा पडतात आणि त्या स्वावलंबी कशा झाल्या अशी ती थीम होती साधारण. आणि हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटतं की आपल्या इथं कितीतरी खूप चांगलं प्रगत विचारांना आपल्याकडे महिलांना स्वातंत्र्य मिळालं. जान जिंदगी आणि सांगितलेली स्त्रिया जीवन आणि स्वातंत्र्य ही जी भूमिका त्या इराणमध्ये मांडावी लागली. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरच्या कार्यक्रमात ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांनी ही घोषणा केली आणि ते जे कारागृह आहे ते या घोषणेने निवडून गेले. जगामध्ये सगळीकडे स्त्रियांना उपेक्षित समजलं जातं आणि दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणजे आपण भारताचं उदाहरण जरी घेतलं, भारतात प्रगत झाले असं म्हटलं तरी अजून सुद्धा भारतामध्ये सुद्धा खूप वाव आहे महिलांना सन्मान देण्याचा. महिलांना सन्मान दिला पाहिजे. हे सगळं हे पुस्तक वाचताना आपल्याला खूप जास्त लक्षात येतं आणि पूर्णतः ही किती असते. म्हणजे एखाद्याला कादंबरी लिहावी एखाद्या लेखकानं त्याला कल्पनेनेही सांगता येणार नाही इतक्या वाईट पद्धतीने या महिलांचं जीवन या इराणी महिला कैदी ज्या आहेत त्यांना ते सोसावं लागतं, तिथं सहन करावं लागतं. तर ह्या एक त्यातली महिला आहे अशी सरांनी पण सांगितलं की किती प्रकारे छळ केला जातो. त्या अंधारात कोठडीमध्ये ती राहत असताना ते जेवण यायचं त्यातली भाताची शिकत ती आणि टाकायची आणि त्या शिकत का टाकायची तर एखादी मुंगी तरी येईल त्या शिकाच्या अनुषंगाने त्या मुंगी कुठला तरी सजीव येईल त्या सजीवाशी बोलेल. इतकी वाईट अवस्था त्या महिलेची. आणि अशा सगळ्यांचंच अनुभव आहेत. कोणी पत्रकार आहे, कोणी समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते, कुणीतरी कुठल्या देशातनं पळून आले म्हणून तिला अटक केलेली आहे. पण त्या नर्गिसला तिनं केशरी ड्रेस घातला या कारणास्तव तिला पहिल्यांदा अटक केली. त्यामुळे कुठल्याही कारण असू दे स्त्रियांचा छळ करायचा किंवा स्त्रियांना अतिशय क्रूर वागणूक द्यायची अशा पद्धतीनंच सगळं तिथलं वर्तन होतं की ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. इतक्या वाईट पद्धतीनं त्यांचं या अनुवाद करताना सगळ्यात मोठं आव्हान असतं की ते मूळ भाषेत जे लिहिलेलं आहे ते आपल्या भाषेमध्ये आपल्या लोकांपर्यंत त्या भावना पोचवलं. आणि मला वाटतं राजश्री शहा यांनी खूप चांगल्या पद्धतीनं अनुवाद करून
म्हणून ते पुस्तक आपल्यासमोर आणले आणि 1 वर्षाच्या आत मराठीमध्ये अनुवाद झाला. हे आपल्या मराठी भाषिकांचं खरोखरच भाग्य आहे. खरं तर राजश्री शहा साताऱ्यात राहत होत्या, त्यांची फाल्गुनी मुलगी आहे. त्या फाल्गुनीबरोबरच तिच्या वर्गात माझी मुलगी होती आणि माझं ज्या ठिकाणी सकाळचं ऑफिस होतं प्रतापगंज पेठेमध्ये, तिथंच ते शेजारी राज्य आहे. त्यामुळं त्यांचे संवेदनशीलताही पहिल्यापासून मला होती. त्यांनी लिहायला जरी आता सुरुवात केली असली तरी पहिल्यापासूनच त्या कविता वगैरे सगळं करत होते. त्यामुळे आता या निमित्तानं त्या पुन्हा एकदा लिहायला लागलेल्या आहेत. माझ्याकडे तुम्ही काय एखादं सदर असं मी आत्ताच सांगून ठेवतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये तुम्ही लिहावं, लिहित राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी विनोद कुलकर्णी आपले विचार मांडले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे मार्गदर्शक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकर सर, लेखक डॉक्टर संदीप शोधरी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाही चिटणीस आणि या पुस्तकाच्या अनुवादिका राजश्री शहा. प्रथमतः मी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. माझ्या आयुष्यातलं सुद्धा एक पुस्तक प्रकाशित करण्याचा हा पहिलाच योग. म्हणजे माझ्या पुस्तक प्रकाशित व्हावं असं एक पहिलंच पुस्तक आहे, जसं त्यांचं पहिलं पुस्तक आहे. खरं तर मी शहा ही आडनावं व्यापाराच्या क्षेत्रात ऐकलेली आहे. म्हणजे साताऱ्यात अनेक व्यापाराच्या क्षेत्रात शहा आहेत. मी एका संस्थेचा चेअरमन आहे, गुजराती अर्बन सोसायटी, त्यामुळे अनेक गुजर शहांचा माझ्याशी संबंध आहे. पण कुणी लेखनाच्या क्षेत्रात मला आजपर्यंत आढळलेलं नव्हतं. शहांचं पहिल्यांदा मी कौतुक करतो की व्यापार क्षेत्र सोडून त्यांनी लेखन क्षेत्राकडे आपलं कौशल्यपणाला लावलं आणि गायकवाड त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांना परिस्पर्श केला आणि एक अनुवादिका चांगली उत्तम महाराष्ट्राला मिळाली असं मला वाटतं. पुस्तकावर तर खूप बोलणं होईल, पण सातारा रोड सारख्या एखाद्या ग्रामीण भागात राहायचं आणि न्यू इरा पब्लिकेशनने एखाद्या पुस्तकाच्या अनुवादाची जबाबदारी सोपवायची. ते न्यू इरा पब्लिकेशनचे कौतुक केलं पाहिजे. आज लेखक आणि अनुवादक प्रकाशकांच्या दारात उभे असतात, पैसे घेऊन उभे असतात की आमचं पुस्तक छापा, आमचं पुस्तक छापा. हा सगळा उलटा प्रवास आहे. आता मी साहित्य परिषदेत अगदी 12-13 वर्ष काम करतोय, त्याचा अनेक लेखक भेटत असतात की माझं पुस्तक जरा कुठेतरी प्रकाशकांना सांगा, तुमची ओळख असलेल्या प्रकाशकाची गाठभेट घालून द्या, काय असेल ते आपण करू, पण माझं पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं पाहिजे. पण इथं सगळा उलटा प्रवास आहे की प्रकाशक हा लेखकाच्या किंवा अनुवादकाच्या शोधात येतो आणि एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर देतो. आणि पुस्तक सुद्धा काही साधू सुद्धा नाही की एक मोठ्या स्त्री व्यक्तिमत्वाचं आहे की जिनं प्रचंड स्वातंत्र्यासाठी महिलांच्या विरोधातल्या शोषणाविरोधात आवाज उठवून काम केलेलं आहे. असं जबरदस्त पुस्तक अनुवाद करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली की त्यांनी सक्षमतेनं पेललेली. म्हणजे मी पुस्तक वाचलं, सगळं पुस्तक वाचल्यानंतर कुठे असं हा अनुवाद म्हणजे त्यांनी जे ट्रान्सलेटची जी सांगितली की गुगलवर मी चेक करून करत होते, तर ते वाचताना कुठं असं जाणवलेलं नाही. म्हणजे नरगिस मोहम्मद तुमच्याशी बोलते, तुमच्याशी संवाद साधते थेटपणे, अशाच प्रकारे म्हणजे रब जसं तिने लिहिले तसाच अनुवाद सुद्धा त्यांनी अतिशय चांगला आणि मोकळेपणानं केलेला आहे. म्हणजे हे पुस्तक निश्चितपणे महाराष्ट्राच्या बाजारपेठेत धुमाकूळ घालेल, ह्याच्यात काही शंका वाटायचं कारण नाही. आणि नरगिस मोहम्मदीचा जो संघर्ष आहे, म्हणजे आपण फक्त सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा ऐकलेली आहे, पण ही वाचल्यानंतर सावरकरांपेक्षा सुद्धा अनंत यातना भोगून आणि कुठलीही तडजोड न करता, म्हणजे आज आपण महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात बघितलं, ईडी सीबीआय येते म्हणली तरी जेलमध्ये जाण्यापेक्षा लाल दिव्याच्या गाडीत जाणं सोपं, इतकी सहजपणे तडजोड स्वीकारली जाते. पण नरगिस मोहम्मदीला देशातून पळून जाण्यासाठी सुद्धा सरकारनं किंवा पोलिसांनी सांगितलं होतं की तुम्ही हा देश सोडा, पळून जावा, पण तिनं कुठलीही तडजोड स्वीकारली नाही. आपल्या मुलांचा, पतीचा, कुणाचाही विचार केला नाही, यातना भोगल्या, म्हणजे मृत्यूवर विजय मिळवून आपला संघर्ष तिनं सुरू ठेवला. हे सगळं वाचल्यानंतर अंगावर काटा येतोच, पण एक प्रेरणा सुद्धा मिळते की संघर्ष कशा प्रकारे केला पाहिजे.
की किती टोकाचा संघर्ष असला पाहिजे आणि किती संघर्षातून आपलं आयुष्य ह्या व्यक्ती उभ्या करतात ते बघितल्यानंतर आपल्या आयुष्यातला संघर्ष किती किरकोळ आहे, जो आपल्याला अगदी हिमालयाला एवढा वाटतो किंवा अगदी सह्याद्रीच्या डोंगरा एवढा आपल्याला संघर्ष वाटतो. पण नर्गिसीचा संघर्ष बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या आयुष्यातले संघर्ष हे अतिशय किरकोळ आहेत आणि त्याच्या पुढे आपण लगेचच कसं काय झुकू शकतो असा प्रश्न आपल्या पुढे पडतो. आता AI आलेलं आहे आणि मोबाईल सुद्धा असे आलेले की डायरेक्ट ट्रान्सलेट होते. म्हणजे तुम्ही एखादं भाषण जर इथं ऐकत असो आणि ते रेकॉर्ड करता करता टेक्स्ट होतं, त्यातले महत्वाचे मुद्दे हायलाइट्स होते. इतकी जगात क्रांती चाललेली तरी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातली पुस्तकं ही अनुवादित झाली पाहिजेत. वेगवेगळ्या क्षेत्रातलं साहित्य हे आपल्या भाषेत आलं पाहिजे, आपल्या भाषेतलं साहित्य इतर भाषांमध्ये गेलं पाहिजे. आणि त्याशिवाय जगात काय चाललेलं नेमकेपणानं किती जग जवळ आलं असलं तरी आपण म्हटलं तर हे पुस्तक वाचेपर्यंत नर्गिस मोहम्मदीचा जो इतिहास आहे सगळा तो मला सुद्धा माहीत नव्हता. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळेस एक 2-4 ओळी वाचलेल्या होत्या, पण अतिशय तिच्या जीवनात डोकावून बघावं असं कधी वाटलं नाही. पण हे पुस्तक वाचल्यानंतर तिची महानता हे आपल्यासारख्या मराठी भाषिकांना सुद्धा समजून येते. राजश्री शाह यांनी अनुवादाचं शिवधनुष्य अतिशय ताकदीनं पेललेलं आहे आणि त्या सर्वश्रेष्ठ अनुवादिका होतील भविष्यात अशी मला खात्री वाटते. त्यांच्या लेखन कार्याला भविष्यातल्या मी शुभेच्छा देतो. माझी 2 शब्द थांबतो. आता सर म्हणाले की आपल्या देशामध्ये पण खूप साऱ्या अडचणी आहेत, विशेषतः स्त्रियांवरती खूप अत्याचार होतात म्हणून आपल्याकडे पण ओरड केली जाते. अगदी आम्ही आजूबाजूला बघत असतो घटस्फोटाच्या ज्या वेळेला केसेस असतात अगदी क्षुल्लक कारण असतात बायकांची, शॉपिंगला नेत नाहीत, मला सिनेमालाच नेलं नाही किंवा माझ्या आई वडिलांसोबत बोलू दिलं जात नाही, म्हणजे जास्त वेळ बोलू दिलं जात नाही. अशा अगदी किरकोळ वाटाव्या अशा गोष्टी आपल्या इकडं पण घडत असतात आणि बायका दिसत असतात किंवा घटस्फोट मागत असतात. पण जेव्हा हे पुस्तक आपण वाचू तेव्हा आपल्याला कळेल की अत्याचार म्हणजे काय असतो आणि छळ अमानुष होत असतो. तर आपल्याला थोडंफार आपल्या स्त्रियांना कळेल की कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे आयुष्यामध्ये. आपण सर्वजणच्या भाषणाची वाट बघतोय. 2 मिनिटं त्यांची भाऊ बोलणार नमस्कार. माझी ओळख म्हणजे मी राजश्री शाहचा धाकटा भाऊ. इथे बसून जेव्हा मी सगळा हा कार्यक्रम बघायला लागलो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत खूप छान दिलं, प्रश्नच नाही. सगळे विचारवंत आहेत, त्यांच्यासमोर मी काहीच नाही. मला फक्त एवढंच एक गोष्ट सांगावीशी वाटते की लहानपणापासून म्हणजे माझं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं आणि माझ्या ताईचं मराठी माध्यम. तर मला काय मराठी अडायला किंवा अडकलो किंवा कुठे काय व्याकरण किंवा कुठे काय अडकलं तर मी ताईला विचारायचं. तर शाळेतलं शिक्षण शिकवायला बाई होत्या त्या वेगळ्या, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मराठीतलं माझं सगळं ताईकडनं व्हायचं. तर माझ्यासाठी ताई म्हणजे मराठीची मास्टर म्हणजे. आणि अर्थात की आमच्या सगळ्या भावंडांमध्ये म्हणजे माझे मामे भाऊ बहीण वगैरे आम्ही सगळ्या याच्या सगळ्यांमध्ये भयंकर हुशार आणि वेगळी अशी ती आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि जसं सरांनी सांगितलं लग्ना अगोदर शकुंतलाताईंकडे ती काय कामाला होती, जग फिरली, तिचा ते टॅलेंटला वाव मिळाला आणि तिने खूप अनुभव घेतला त्यावेळेला. तेव्हा नंतर लग्न झालं, सातारा रोडला आली, तिथे सेटल झाली आणि तिला जेव्हा मुलगी झाली आणि आम्ही सगळं तिच्याबद्दल जे काही हुशार विचार जे काही तिचे सगळे होते ते सगळे त्या मुलीमध्ये उतरले आणि ती मुलगी खूप वेगळी झाली. म्हणजे आमच्या तिच्या वयाच्या सगळ्या भावंडांच्या मुलांमध्ये किंवा सगळ्यांमध्ये ती वेगळीच आहे. आणि त्याच वेळेला लहानपणीच आम्हाला असं वाटतं की ही मुलगी काहीतरी वेगळंच करणार. आता तर मी इथे बरंच काही सांगू शकत नाही, पण सगळं काही बऱ्याच जणांना माहिती आहे. कुठल्या प्रकारच्या परीक्षा कुठली दिली, ती परीक्षा दिली, ती परीक्षा दिली, किती परीक्षा दिल्या, ती ॲस्ट्रॉनॉमी पर्यंत गेली
आणि तिथे तिचा खूप तिने अभ्यास तिने केला सगळं काही. आज ती अमेरिकेत सेटल आहे आणि याचा अभिमान आहे. पण याचं सगळं श्रेय मी तिच्या आईवडिलांना देतो. आणि माझ्या ताईकडे जेव्हा हे पुस्तक आलं अनुवादाचं तेव्हा ती मला सांगितलं की हे माझ्याकडे असं असं पुस्तक आलेलं आहे. आणि मला कळत नाही, मी असं काही प्रकार कधी लिखाण किंवा अनुकरण केलेलं नाही आहे. मला हे जमेल की नाही माहिती नाही, पण मला खात्री होती की ती करेल, कारण ती माझ्यासाठी लहानपणापासून ती मराठीची मेंटर होती. त्यामुळे मला माहिती होतं ती करेल. तिला म्हटलं नाही तुला जमणार. हे जसं त्या गायकवाड सरांनी तिला सांगितलं की तुम्हाला जमेल, त्यांनी जे काय हे बघितलं स्टार्ट विचार शार्पनेस बघितला आणि तो विश्वास टाकला, तर मलाही माहिती होतं की ही करणार आणि हिच्या हातून ते होणार. आणि जसं तिने सांगितलं पानांमध्ये दाखा लिहिल्या आणि मग ती आमच्या फोनवर बोलणं व्हायचं, ती सांगायची आज एवढं झालं असं झालं तसं झालं. तर माझी उत्सुकता खूप तेव्हा वाढलेली. आणि मग नंतर जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा अर्थात मला सर्वांना त्याबद्दल आग्रहाचं एक पुस्तक वाचा. जसं आता ताईने सांगितलं की मला शॉपिंगला जायला मिळत नाही, मला इकडं जायला मिळत नाही, हे नाही ते नाही. तर ह्या तक्रारी किती किरकोळ आहेत हे आपल्याला पुस्तक वाचल्यावर कळेल. की आपण जसं सरांनी सांगितलं सगळ्यांनीच की भारतात आपण राहतोय किती सुखी होत, बरोबर, प्रश्नच नाही. आणि जे आयुष्यात तक्रार करतात त्यांना मी सांगितलं की हे पुस्तक वाचा आणि मग तुमची तक्रार कुठे आहे. आणि एक वाक्य सांगितलेलंच आहे की एक गाणं पण आहे तसं, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना गम है. हे कधी कळेल जेव्हा आपण जेव्हा दुःखी असतो किंवा आपण जेव्हा त्रासात असतो किंवा काही कुठल्याही प्रकारचे आपण दुःखात असतो, तर दुसऱ्यांचे दुःख ओळखायला जर आपण शिकलो तर आपल्याला कळतं की आपण किती सुखी होतो. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण नर्गिस मोहम्मदी व्हाईट टॉपचं. मी पुस्तक आग्रहांना मी विनंती करतो पुस्तक वाचा आणि तुम्हाला कळेलच हे कसं आहे. बस एवढं सांगून तो शब्द सांगतो. यानंतर किशोर बेडके सरांना मी विनंती करते त्यांनी आपले विचार पत्रकार श्रीकांत ठाकरे आणि सातारा त्यांच्या प्रवास प्रमाणांचा बोलवाडा आहे डॉक्टर संदीप श्रोत्री श्री चिपळीस आणि आपण जमलेले सर्वजण. अशा तऱ्हेच्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना आपण जेव्हा करतो तेव्हा माझ्या मानवाचे खूप संमिश्र भाव आहे. त्या भावानी एक किनार दुःखद आहे आणि एक किनार आनंद आहे. आनंदाची किनार यासाठी आहे एक विलक्षण वेदना शब्दरूपानं आपण अनेकांना वाचायला पोचवत आहोत आणि त्या वेदनेचा परिणाम वाचकाच्या संवेदनांवर व्हावा आणि त्याच्यातून काही चांगलं करावं हा कुठल्याही पुस्तक लेखकाचा किंवा अनुवादिकाचा एक महत्वाचा उद्देश असतो. त्या दृष्टीने हे आनंददायक होतं. दुःखद किनार यासाठी आहे की 21व्या शतकात सुद्धा मानवी संस्कृतीनं खूप प्रगती केली, तंत्रज्ञान आणलं, आपण झालं, हे सगळं असताना आणि तिथे गोंधळ पण जात असताना सुद्धा अशा तऱ्हेचा एक समाज मानवी सभ्यतेला कलंक आणणारा अशा तऱ्हेची दुःख आणि प्रश्न शिल्लक आहे. तो माणूस म्हणून आपलं प्रचंड मोठा अपयश. अनेक महायुद्ध झाली, आपण काय शिकलो त्याच्यातून? काही शिकलो नाही. आता त्याचा सगळं डेस्मॉन्ड मॉरिस नावाचा एक बायोलॉजिस्ट त्यांनी एक नेकेड एक म्हणून पुस्तक लिहिलं, तर तेही भाषांतर करण्यात होतं. जुनं आहे पुस्तक. तो ह्युमन आणि बायोलॉजीच्या अंगाने लिहिलेलं पुस्तक आहे आणि तो असं म्हणतो की माणूस सुधारला, सुसंस्कृत झाला असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये तो आहे तिथेच असतो. त्यांनी काही उदाहरण दिली. तो म्हणतो घर बांधल्यानंतर तुम्ही कंपाऊंड काय घालता? कंपाऊंड घालणं म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी क्लेम करत असता आणि इथे कोणी येईल त्याला आम्ही त्याच्यावर प्रॉसिक्युशनची कारवाई करू. ही पुन्हा त्याचं म्हणणं प्राणी परंपराच आहे. प्राण्यांच्या हालचालीच्या हाती ठरलेल्या असतात. कुत्री सुद्धा आपली हाती सोडून पलीकडच्या हातीत जात. तुम्ही त्याच पातळीवर राहा, प्राण्यांच्याच पातळीवर राहा. दारावर नावाची पाठी
काहीतरी आले असते तो हे माझा आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याचं सगळं संवर्धन होतं ते प्राणीशास्त्रातलं वर्तन आणि मानव यांच्यातला अनुबंध काय आहे या त्यांनी बघितलो. तो असं म्हणतो की आपण सुधारलेलोच नाही, आपण सुसंस्कृत झालो वगैरे हे सगळं आपला क्लेम आहे आणि पृथ्वीवर आपला क्लेम तपासायला दुसरी कुठली स्पेसिस नाही म्हणून तुम्ही हा क्लेम करताय. म्हणून तुम्ही स्वतः म्हणताय श्रेष्ठ आहे म्हणायला माझ्यापेक्षा यांनी चांगलं पुस्तक दिलं तुम्ही म्हणायला मी आणि त्या असलो पाहिजे. जेव्हा कोणीच नाही आणि त्याच म्हणत असतील तर असं तर त्याला बाकी कुठली स्पेसिस नाही इथे. त्यामुळे तुमचे जे सगळे क्लेम्स आहेत हे अगदी बोगस आहेत असं त्याचं म्हणणं होतं ती सोडून द्या. या पुस्तकातला एक गोष्ट मला काय जाणवली, नर्गिस मोहम्मदी आणि इतर सगळ्या स्त्रिया ह्याच्यामध्ये ज्या आहेत या एका सॉक्रेटिक ट्रेडिशनचा भाग आहे. सॉक्रेटिकची एक परंपरा त्या पुढे कोणती परंपरा, सॉक्रेटिसला शेवटच्या फेरीच्या वेळेला विष पिण्याची शिक्षा जाहीर झाली आणि तो विषयाचा पहिला त्याचा जो शिष्य आहे क्रेटो म्हणून आणून देणार असतो एका विशिष्ट वेळेला. त्याच्या आधी त्याचे काही शिष्य त्याला सांगत असतात की इथे आम्ही तुम्हाला जर पळून जायचं असेल तुरुंगात तर त्याची व्यवस्था करू शकतो. इथल्या सत्तेशी आपल्यावर बघण्यात वाढलेलं आहे आणि तुम्हाला पळून जायचं असेल तर आम्ही तुम्ही याच्यातून सुटू शकाल. इथे सॉक्रेटिस म्हणतो नाही, कायद्याच्या राज्याची प्रस्थापना करायची असेल तर मला विष द्यायला हवं. एका अंगाने तो कायद्याचं राज्य आणि लोकशाही या संकल्पनांवरती आम्ही श्रद्धा पुढे करतो आणि दुसरं तो असं म्हणतो की माझी जी जीवनमूल्य आहे श्रद्धा आहे त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करू इच्छित. ह्या पुस्तकाच्या सगळ्या स्त्रिया कितीही अन्याय आणि अत्याचार त्यांनी सहन केले तरी सुद्धा आपला मूलभूत मुद्दा सोडत नाही आणि सत्यापासून बाजूला जात नाही. या अर्थाने या सगळ्या स्त्रिया एका सॉक्रेटिक ट्रेडिशनच्या घटक आहेत असं मला वाटतं. आणि या दृष्टीने या ह्याच्यामध्ये एका बाईचं जे मनोगत आहे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. ती असं म्हणते, अन्यायाचं ओझं वाहून कटू उघडी अनैतिकता सहन करणे म्हणजे तुरुंगवासाचाच अनुभव असतो. एरवी व्यवहारात आपण तुरुंगात जरी नाही गेलो तरी प्रत्यक्षात तोच अनुभव घेतो. पण तुरुंगातील जीवन म्हणजे सर्व नैसर्गिक आणि मानवी गरजा नाकारलं जाणार आहे. त्याच वेळी ते तुमच्या मनात आणि आत्म्यात कविता विचार आणि अर्थपूर्णतेची दार उघडण्याची संधी आहे. सत्याच्या अंतिम विजयावर विश्वास आणि निश्चितता मिळवण्याचा मार्ग म्हणजे तुरुंगातील जीवन होय. फार महत्वाचं आहे मला वाटतं. आणि तुरुंगवास म्हणजे हक्करी यादी देवाचा निसंशय खरेपणा तप करून मिळालेला अनुभव आहे. शेवटी स्थैर्याचा आणि उदात्त विश्वासाचा शोध लावणारं तुरुंगातील जीवन तुम्हाला आधीपेक्षा जास्त स्थिर आणि अभिमानास्पद बनवते. हे सगळं जे जीवन आहे तुरुंगातलं या सगळ्या बायकांचं हे सत्याला स्मरून झालेलं, सत्यापासून बाजूला न होणार. पण यांचं बळ कशात आहे सांगितलेली 2-3 वाक्य आहेत त्याच्यामध्ये त्याचं बळ आहे. आणि शेवटी खरं बळ कोणतं असतं माणसाच्या शस्त्र हे कृत्रिम बळ आहे. शस्त्राने मारू शकाल, धाक टाकू शकाल, पण जे बळ असं आहे की ते कुणीच नाहीच करू शकत नाही, इंग्रजही नाही करू शकत नाही, ते आत्मबल आहे. आणि त्या आत्मबल आणि त्यांची श्रद्धा उदात्त जीवनमूल्यांवरती हे जेव्हा एकजीव होतं तेव्हा या प्रकारची व्यक्तिमत्व निर्माण होतं हे लक्षात घ्यायला. ह्या आत्मबलाची जाणीव भारतीयांना एका बाजूला गांधीजी दिली, कारण माझ्याकडे कुठेही शस्त्र नाही, मी तुम्हाला शस्त्र देऊ शकत नाही, पण तुमच्या बळावर तुम्ही उभ्या राहू शकता, लढू शकता. त्या आत्मबळावर कुकर मारा आणि उभे राहा. लोक लाखोच्या संख्येनं उभं राहिले. 30च्या सत्याग्रहात बघता बघता 1 लाख लोक सत्याग्रहामध्ये गेले, तुरुंगामध्ये गेले. हे बळ फक्त जागं व्हायला पाहिजे होतं. हे बळ ज्यांचं शाहूत आहे आणि ज्यांच्याकडे उदात्त जीवनमूल्य आहे त्याच बायका कितीही टोकाच्या अन्यायाचं सहन करू शकतात. आणि दुसरं निरीक्षणही मला त्याच्यात महत्वायचे की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं आत्मबल हे सगळ्यात जास्त असतं. त्यावेळेला तडजोड करून टाकतात असं आपण म्हणतो ते फारसं करत असतं. त्यांची स्वतःची उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी त्या तडजोडी स्वीकारत पण आत्मबल राखत आणि गरजेच्या वेळेला त्या आत्मबलाचं प्रदर्शन त्या करतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या अर्थाने या पुस्तकाच्या सगळ्या स्त्रिया एका अर्थाने प्रेरणादायी आहे. आता या पुस्तकामध्ये पात्र आहेत सगळी, म्हणजे आपण
कोणाला पात्र यासाठी म्हणतो पुस्तकाचा विचार म्हणतो होतो. या सगळ्यांचं जीवन एका विशिष्ट प्रकारच्या वाट्याला का आलेलं आहे, एका विशिष्ट प्रकारच्या अन्यायाला का दुखावं लागतं. ते इंग्रजीत म्हण आहे, क्रांती ही आपल्या पिलांनाच खात असते. तसं मांजरी खाते काही आपल्या पिलांना, तसं क्रांती सुद्धा आपल्या पिलांना खात असते. एक व्हाईट रिव्होल्युशन जी इराणमध्ये झालेली होती, त्या व्हाईट रिव्होल्युशन मध्ये निर्माण झालेल्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया एका इस्लामिक जीवन इराण येऊन होती. व्हाईट रिव्होल्युशन कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नाही मला माहीत नाही, पण इराणमध्ये 5-6 शतकाच्या पेक्षा जास्त रझवी शहांची राजवट होती. आणि त्या शहांच्या राजवटीमधला शेवटचा राजा हा रझवी शहा म्हणून जो होता, इराणचा शहा म्हणून जो ओळखला जायचा, तो शेवटी राज्य करत होता आणि तो अमेरिकेच्या हातामधला होता. त्याने अमेरिकेला हाताशी धरून आपले शत्रू सगळे संपवले एका बाजूला, राजेशाही कायम ठेवली. पण त्याच वेळेला अमेरिकेच्या प्रभावाखाली येऊन पश्चिमीकरणाच्या त्यांनी आधुनिकीकरणाचा घाट घातला. आणि त्या आधुनिकीकरणाच्या घाट घालण्यामध्ये त्यांना अमेरिकेने भरपूर पाठिंबा दिला. परंतु शेवटी जनमानातली जी अस्वस्थता होती ती व्यक्त व्हायला लागली आणि त्या व्यक्त होण्यामधून ही इस्लामिक क्रांती घडली. म्हणजे शहाची जी पावलं होती ती सगळी आधुनिकीकरणाची होती, ती स्त्रियांच्या दृष्टीनं पाहिली तर स्वागतार्ह होती. कारण त्या राज्यामध्ये हिजाब घालायची सक्ती नव्हती, तुम्हाला घालायचा तर घाला, घालू नका, कोणता कपडा नेसावा घालावा याच्याबद्दल ती सक्ती नव्हती. शिक्षणाची दार स्त्रियांना मुक्त होती. म्हणजे तो राजेशाहीच्या चौकटीत आहे, पण पश्चिमी प्रभावाखाली मुले त्यांनी स्वीकारलेली आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक मोकळे जीवन जगता येईल. आणि स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये त्या काळात, पत्रकारिता असेल, इराणमध्ये इंजिनिअरिंग असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, सगळीकडे स्त्रियांना जायला मोकळी आणि मोहा एका अंगाने होती. आणि ही क्रांती ज्या वेळेला महागाई किंवा इतर प्रश्न इराणमध्ये डोकवायला लागले जास्त करून, त्यावेळेला जी एक अस्वस्थता निर्माण झाली ती पकडणारा नेता म्हणजे हा खोमेनी होता. या खोमेनीला 64 साली 1964 साली या शहांनी हद्दपार केला होता. तो पॅरिसमध्ये राहिला तिकडे रोज, आणि क्रांतीच्या वेळेला बरोबर तो 1979 साली पुन्हा इराकमध्ये आला. ही अस्वस्थता जसजशी वाढत गेली आणि राज्यसंस्थेच्या आटोक्यात येत नाही असं लक्षात आलं. इराणमधल्या या शहानी केलेलं जे सगळं काम आहे त्याला तिथे एक व्हाईट रिव्होल्युशन म्हणून शब्द वापरला गेलेला त्यांच्या वाङ्मयात. आणि त्याच्या व्यक्त विरुद्ध होत असलेला सगळा असंतोष हा हळूहळू संघटित केला गेला. आणि स्त्रियांचं दुर्दैव असं म्हणून मी म्हटलं की आता स्त्रिया ज्या आहेत एका अर्थाने संकट ओढून घेतलेलं संकट आहे, अशाही पद्धतीने ते वेगळे पाहत नाही का. तर या शहांच्या विरोधी इस्लामिक राजवट यावी आणि इस्लामिक क्रांती व्हावी म्हणून जी आंदोलन सुरू झाली त्याचा परिणाम म्हणून 11 जानेवारी 1979 शहा इराण सोडून गेले. ते मग निर्णय देशांमध्ये गेले आणि पनामा नावाच्या एका देशात त्यांना आश्रय मिळाला. त्यांना त्यावेळेला कॅन्सर झालेला होता आणि म्हणून ते पुन्हा अमेरिकेत उपचाराला गेले, तिथे त्यांना मृत्यू झाला. शहांना प्रत्यार्पण कराराखाली आम्हाला तुम्ही परत द्या अशी मागणी इराणचं नवं सरकार आणि अमेरिका यांच्यामध्ये वाटाघाटी चालू होत्या. अमेरिकेने काही त्यांना होकार दिला नाही आणि शहांचं प्रत्यार्पण काही पुन्हा इकडे झालं नाही, कारण इकडे त्यांना वधस्तंभावर चढवायची शिक्षा होती, पण ते तिथेच नैसर्गिक मरणाने एकांगाने मेली. इस्लामी बंडखोरीमध्ये नैसर्गिक मरणाने मरणं याला सुद्धा एक महत्त्व आहे. आपल्याला कदाचित आठवत असेल की हमीद दलवाई ज्या वेळेला गेले 3 मे 1977ला, त्या दिवशी महाराष्ट्रातले विधानमंत्री कुटुंबकरांनी त्याला श्रद्धांजली वाहताना असं म्हटलं की दलवाईनं नैसर्गिक मरण आलं ही इस्लाममधल्या क्रांतीची सुरुवात आहे असं म्हणून. नाहीतर हाणामारी करून किंवा हे करूनच कदाचित मरण येण्याची शक्यता त्यांना जास्त होती. तो वापरून घ्या. 11 जानेवारी 1979 ज्या वेळेला शहा पळून गेले आणि हे राज्य या इस्लामिक बंडखोरांच्या ताब्यामध्ये आलं, खोमेनी पॅरिसहून परत इराणमध्ये आले आणि हळूहळू त्यांनी सगळा जग बसवला आणि 1 एप्रिल 1979ला इस्लामिक रिपब्लिक म्हणून त्यांनी इराणची घोषणा केली त्यावेळेला. आणि त्या इस्लामिक रिपब्लिकमध्ये या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचा सहभाग होता आंदोलनामध्ये, लाखोंच्या संख्येनं म्हणतात तरी म्हणा चालेल. एवढा स्त्रियांचा सहभाग होता, पण त्या स्त्रियांना याची कल्पना नव्हती की आपण ही राजवट उचलून धरणार आहोत किंवा धरत आहोत.
तिचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार. तुलनेनं इराणमध्ये मुलींचं शिक्षण आणि महिलांचं शिक्षण तुलनेनं अधिक आहे इस्लामी देशांमध्ये. बऱ्याच क्षेत्रामध्ये महिला जे आहे मंत्रिमंडळात ते होत्या. आणि आता आपल्याला काय करायला लागेल की जसजशी बंधने यायला लागली तसं मग विरोध वाढायला लागेल. पहिल्या राजवटीला विरोध करताना या स्त्रिया डावे पक्ष म्हणजे मार्क्सिस्ट, सोशलिस्टले आणि त्याच वेळेला फंडामेंटलिस्ट सगळे एकत्र होते. त्यांना शहांची राजवट नको होती, इस्लामी लोकांना नको होती, कारण ती इस्लामची नाही आहे, ती अमेरिकेची राजवट आहे. समाजवाद्यांना किंवा मार्क्सवाद्यांना ती नको होती एकदा, कारण ती भांडवलदारी राजवट आहे. म्हणून तिच्या विरुद्ध हे सगळे एक झाले. नवीन क्रांती झाल्याबरोबर त्यातले मार्क्सिस्ट आणि इतर गट वेगळे झाले आणि या स्त्रियाच्या चक्रामध्ये अडकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर या इस्लामिक राजवटीचा भाग त्यांना व्हावं लागलं आणि इस्लामचे सगळे निर्बंध त्यांना हळूहळू स्वीकारावे लागले आणि मग एक इस्लामी राज्यसंस्था देण्यास सुरुवात झाली. इस्लामच्या नियमांच्या आधारे जरी तुम्ही बघायला गेला तरी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा तुलनेनं इस्लामी कायदे प्रगत आहे. आपण आत्ता 20 बाऱ्या कायद्याकडे किंवा ह्याच्याकडे आलो. पाकिस्तान आधी गेल्या, सौदी अरेबिया अनेक कायद्यांमध्ये त्यांनी शर्यत आणि यातल्या बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे ते होत. याला दुसरा संदर्भ असा आहे की सबंध इराण जो आहे तो शिया पंथाचा आहे आणि इराण आणि इराकचा जो सगळा झगडा आहे तो इराक हा सुन्नी पंथाचा आहे. शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये वर्षानुवर्ष 97% चालू असलेल्या संघर्षाचा एक भाग म्हणून इराण विरुद्ध इराक आणि इराकच्या विरुद्ध युद्ध करायचं ही खोमेनीची घोषणा होती. त्यांनी नंतर केली ती युद्ध त्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे याला आपल्याला इस्लामिक रिपब्लिक निर्माण केलं पाहिजे आणि ते घट्टपणे आपण चालवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज कुठे करता कामा नाही या प्रकारची भूमिका येऊन मग इस्लामिक रिपब्लिक कॉन्स्टिट्यूशन तयार झाली. शहाने केलेली पहिली पर्शियन भाषेतली जी कॉन्स्टिट्यूशन होती राज्यघटना ती बाजूला सारली गेली आणि नवीन कॉन्स्टिट्यूशन ज्या वेळेला त्यांची अस्तित्वात आली त्याच्यामध्ये दुय्यमत्वापासून सुरुवात केलेली आहे की तिथे जेंडर हा भेदाभेदाचा पाया मानला गेलेला आहे. इराणपेक्षा वाईट परिस्थिती आपल्याला बघायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये बघायला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये ज्या वेळेला पुन्हा क्रांती झाली, अमेरिकेनं माघार घेतल्याच्या नंतर तालिबानच्या ताब्यामध्ये आता देश आहे त्यांनी शाळेत असलेल्या मुली शाळेतनं काढल्या, नोकरीत असलेल्या मुली नोकरीतनं काढल्या, कुठल्याही सार्वजनिक पदावर असलेल्या सगळ्या महिलांना त्यांनी घरात बसवलं आणि नियम असा केला की कुठल्याही महिलेला जर बाजारपेठेत किंवा खरेदीला जायचं असेल तर घरातला कुठेतरी पुरुष बरोबर असल्याशिवाय तिला जाता येणार नाही. तो पुरुष भले 4 वर्षाचा मुलगा असला झाले पण तो पाहिजे. एकटं तुम्ही गेला तर तुमची खैर नाही आणि त्याच्यावरनं अफगाणिस्तानमध्ये अनेक स्त्रियांचे छळ झालेले आहेत. अजून कुठे ते लिहिलेले नाहीत म्हणून पुढे आले नाहीत. लिहिले तर राजेश्री नक्की आपल्यासाठी अनुवाद करते काही वाद नाही, अजून पुढे आलेले नाही. म्हणजे एखादे कायदे होतात मोठ्या प्रमाणावर होणारी युद्ध, हिंसक युद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण बघतो की लाखो स्त्रिया, करोडो स्त्रिया गर्भार राहिल्या आणि त्यांची मुलं जन्माला आली. त्यांचा देश कोणता, त्यांचा पिता कोण, काय माहिती. दुसऱ्या महायुद्धांमध्ये घडतो मोठ्या प्रमाणात. रौरेची एक सीमा दुसऱ्या महायुद्धातही गाठली गेली. बऱ्याचदा दोस्त राष्ट्रांच्या फौजांना भाजी जर नसेल तर पकडलेल्या कायद्यांची बोटं तोडायची आणि ती शिजवून खायची. इथपर्यंत हे रौरे गेलेलं होतं त्या काळामध्ये. तुम्ही जर बिहार एगल्स डेअर हा सिनेमा पाहिला त्याच्यामध्ये हे सगळे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल एका अंगाने. त्यामुळे ही परंपरा तिथेही आहे. इथे मोठ्या प्रमाणावर संवाद युद्ध आहे, मोठ्या प्रमाणावर दंगली होतात आणि मोठ्या प्रमाणावर इस्लामिक क्रांत्या होतात. तिथे पहिला बळी कोणाचा जात असेल तर स्त्रियांचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा जात. उत्तरच्या दंगलीमध्ये तेच पाहिला होता. दंगल योग्य अयोग्य, मागणी योग्य अयोग्य हा सगळा भाग सोडून द्या. संवाद जो झाला त्याच्यामध्ये गर्भात असलेल्या महिलेचा गर्भ दंगलीमध्ये सार्वजनिकरित्या बायकांनी काढून भाल्यावर नाचवला. इथपर्यंत क्रौर्याची उदाहरणं आपण 2002 साली पाहिली, फार लांबची नाही आहे. किंवा संबंध एखाद्या गटाला जाळणं हे सुद्धा मोठं क्रौर्य आपण 2002 साली पाहिलेलं आहे. हे दंगलीतही घडतं आणि रिपब्लिकन या प्रकारच्या ज्या कॉन्स्टिट्यूशन्स आहेत याच्यामध्ये पण हे घडतं. कारण पहिला बळी जातो स्त्रियांचा आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा. आता याच्यानंतर या
पुस्तकातलं सगळ्या त्या स्त्रियांचे अनुभव वाचल्यानंतर माझं लक्ष दुसऱ्या एका मुद्द्याकडे गेलेलं आहे, त्याच्यातून डोकावणार आहे. त्यातला मुद्दा म्हणून थेट नाही पण डोकावणार. तो मुद्दा आहे माणसाच्या आयुष्यामध्ये राज्यसंस्था नावाच्या घटकाचं असणारं स्थान काय असलं पाहिजे आणि किती असलं. राज्यसंस्था हे घटक फक्त राज्यशास्त्रामध्ये अभ्यासले जातात, त्याच्यामध्ये काय त्याची माहिती मिळते वगैरे, पण तुमच्या माझ्या जीवनावर रोजच्या रोज थेट परिणाम करणारा घटक हा राज्यसंस्था आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टेट असं म्हणतो. आणि या राज्यसंस्था निर्माण झाल्याच्या काळामध्ये फार कमी ताकदवान होत्या, कारण टोळ्यातून राज्य असल्यामुळे टोळ्यात तुलनेने जास्त ताकदवान. हळूहळू राज्यसंस्थेचा अंमल आणि व्याप्ती वाढली आणि राज्यसंस्थेच्या हातामध्ये समाजाच्या नियंत्रणाची सगळी सूत्र गेली. तिथपासून मग नियम तयार होणं, कायदे तयार होणं, याला जे महत्त्व आलं, त्याच्यातून कोणते कायदे व्हावे, ते कसे असावे, याच्या प्रकारचे चर्चा न होता अनेक वर्ष कायदे आपल्याकडे होत राहिले. भारतातही होत राहिले, इतरकडे होत राहिले. आपल्याकडे तर निरनिराळ्या स्मृती होत्या. म्हणजे बंगालमध्ये दयाभाग होता, महाराष्ट्रामध्ये मिलाक्षरा होता, आणि त्या कायद्यांचे काही परिणामही होत असत. उदाहरणार्थ सतीचा कायदा जर तुम्ही घेतला तर सतीबंदी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर सती का गेल्या बायका, त्या बायकांचे काय नवऱ्यावर जास्त प्रेम होतं. महाराष्ट्रामध्ये नाही गेल्या बातम्या तुलनेनं, त्या गेल्या त्या स्वखुशीने गेल्या, रमाबाई असतील पुतळामध्ये. तिकडे का घडलंय आणि तिथून क्रांतीला सुरुवात काय झाली सतीबंदीला. राजा राममोहन रायच्या भावजाईला पहिल्यांदा सती जावं लागलं. ते त्यांनी पाहिलं होतं समक्ष कसं होतं, कसं वाजवलं जातं, कसं ढकललं जातं. तिथून पुढे त्यांच्या डोक्यामध्ये एक चळवळ सुरू झाली. पण कारण काय सती जाण्याचं हे जेव्हा शोधायला इतिहास किंवा समाजशास्त्रज्ञ गेले, तेव्हा लक्षात असं की दयाभाग नावाच्या कायद्यामध्ये स्त्रियांना नवऱ्याच्या माघारी प्रॉपर्टीमध्ये काही ना काही हिस्सा होता. तो मिलाक्षरामध्ये महाराष्ट्रात नव्हता. म्हणून इथे सती कमी आहे, इथे सती जास्त आहे. आणि तो जो हिस्सा त्यांना आहे, तो त्या स्त्रीने जर पुन्हा लग्नाचा विचार केला तर तो प्रॉपर्टी घराबाहेर राहणार. कोलिनिझमची एक चळवळ 19व्या शतकामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली होती. कुलीन ब्राह्मण आणि कुलीन याची, त्याच्यामधनं ही संपत्ती बाहेर जाऊ नये म्हणून मग या सगळ्या प्रकारे तिचं अस्तित्व संपवायचं. आणि अस्तित्व संपवताना ते आरडार होणार, अग्नीचे चटके बसणार, ते तिनं हे करू नये म्हणून मग ढोल वाजवा, ताशे वाजवा, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद्य वाजवा, की तिचा आक्रोश ऐकू येता कामा नये. माणूस समोर जळताना दिसते पण आक्रोश ऐकू येत नाही, अशी एक परिस्थिती बंगालमध्ये त्या काळामध्ये निर्माण झाली. असे अनेक प्रकारची कायदे ठिकठिकाणी होती. त्या कायद्याचे परिणाम राज्यसंस्था ठरवले कशा प्रकारे व्हायची. आणि ही राज्यसंस्था क्रमाक्रमानं सगळ्यात बळकट होत गेली आणि नागरिकांचं सगळं नियंत्रण तिच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे. आणि हे नियंत्रण करता करता आज जी राज्यसंस्था तुम्हाला दिसते गेल्या 20 वर्षामधली, त्याला आपण पाळतखोर राज्यसंस्था म्हणतो, सर्व्हिलियन्स स्टेट म्हणून ज्याला राज्यशास्त्रामध्ये किंवा कायद्यामध्ये म्हणतात, ते स्टेट आज आपल्या समोर आहे. ते इराणमध्ये आहे, भारतामध्ये आहे, इराकमध्ये आहे, अमेरिकेचे सगळीकडे आहे. तुमच्या अपरोक्ष तुमच्यावर प्रचंड पाळत ठेवणे आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचा चित्रगुप्तासाठी नोट त्यांच्याकडे असणं, हे आजच्या राज्यसंस्थांचं वैशिष्ट्य. तर आपणही आहोत, आपण काही वेगळे नाही इतरांपेक्षा. आणि हे जे तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे, स्पेशली इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी जी नवीन आलेली आहे आता, त्या तंत्रज्ञानामुळे राज्यसंस्थेचं पाळतखोर राहण्याचं सामर्थ्य प्रचंड वाढलेलं आहे. इतकं वाढलेलं आहे की तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवून घरी गेला तरी तुम्हाला 10 मिनिटात त्या हॉटेलचा मेसेज येतो, तुम्ही आलेला होता, तुम्ही या ठिकाणी ट्रिप केलेली होती. मुंबईत एक प्रकार असा घडला, हॉस्पिटलमधला जो डेटा असतो तो डेटा सुद्धा कंपन्यांना दिला आणि कर्मचाऱ्यांनी पैशाच्या बदल्यामध्ये, आणि तो कर्मचारी बाजूला राहिला. पण तो पेशंट होता, तो पूर्ण बरा झाल्यानंतर जेव्हा घरी गेला तेव्हा त्याला अनेक कंपन्यांचे मेसेज आले की तुम्ही अमुक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि तुम्हाला हा त्या डाएटचा चार्ट सांगितलेला आहे, तर याप्रमाणे तुम्हाला काही हवा असेल तर आम्हाला सांगा, आम्ही घरपोच करायची व्यवस्था करू. इथपर्यंत पाळत पुढे गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करता काय नाही करत, दुसरं भेटतात किती ठिकाणी बातम्या देतात, सरकारचं म्हणजे किती ठिकाणी करतात, मला माहीत नाही पण त्यांना किती माहीत आहे.
जेव्हा केव्हा कारवाई व्हायची असेल त्यावेळेस माझा बाबांना परावाच दिलं, तो काही सुद्धा नाही आहे. पण म्हणजे इतकी पाळतपोर असणाऱ्या राज्यसंस्थेमध्ये त्यामुळे ह्याचे चित्रण दिसतात ना तरी तुम्हाला की तिची आजी वारलेलं एका ठिकाणी म्हणून आहे, तिच्या आजीला आम्ही इथे आणलं आणि ती मेली. तिची आजी तुम्हाला कशी कळली माहीत होतं त्यांना. हा किंवा यांनी सांगितलं संदीपनी की कशा पद्धतीने टॉर्चर करून माणूस सगळं निष्प्रभ करतात, विचारशक्ती बदल करतात. आणि स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये तर आणखी जास्त पद्धतीनं एका बाईने हे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, तिच्या आणि नवऱ्याच्या शरीर संबंधाबद्दल तो अधिकारी सतत चौकशी करतो तिच्यापुढे, मला सांग काय झालं, त्याच्या वेळेला तुम्ही काय काय करता. आता हे कुठल्याही स्त्रीला उघड करणं गरजेचं असणारी गोष्ट आहे. पण तो अधिकारी ते सोडत नाही, कारण त्याला या कायद्याने हानी करणार. तो जर हे विचारायला चुकला तर त्याला वर शिक्षित, तर तो सुद्धा एका प्रकारे बळी आहे हे लक्षात घ्या. एका अजस्त्र यंत्रणेला अजस्त्र यंत्रणा कशा काम करतात ह्याच्यावर मराठीमध्ये एकमेव चांगली कादंबरी वसंत दावाजी राखेंची आहे, अधोलोक नावाची, आवर्जून तुम्ही वाचा. त्याच्यात एक यंत्रणा म्हणून आहे, संबंध कादंबरीवर तुम्हाला दिसते. आणि आपण काहीही माहीत नसताना तिथे कसं काय आपण पोचतो हे जे सगळं आहे हे आधुनिक राज्यसंस्थांचं बघितलं. आता या आधुनिक राज्यसंस्था या तंत्रज्ञानाचा आधार घेतात, आधी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतात, लष्करी सामर्थ्य त्यांच्याकडे भरपूर आहे, पोलिसांच्या रूपाने दमनशक्ती भरपूर आहे. या सगळ्याला आधुनिक काळातला नागरिक पुरून उडू शकत नाही. त्याला पुरून उरायचं असेल लढ्याची हीच एकमेव पद्धत आहे की आत्मबलाच्या सहाय्याने तुम्ही उभं राहायला पाहिजे. काही असेल आम्ही मरू, मेलो तर माणसं म्हणून मेलो याचा अभिमान वाटेल, तडजोड करून किरामुलीसारखं जगणं याच्यापेक्षा मेलो तर आम्ही माणसं म्हणून मरू असा तरी त्याचा अर्थ होईल. म्हणून तेवढं ते खात्यात तुमच्या हातामध्ये एका बाजूला राहतो. आणि या सगळ्या राज्यसंस्थांच्या विरोधामध्ये तुम्ही जर आता बघितलं सोव्हिएट रशियाचा पुतिन हा पूर्वीच्या क्रांतिकारक रशियामधला KGBचा प्रमुख होता, म्हणजे हेरगिरीमधला तो अत्यंत तज्ञ आणि एक्सपर्ट आहे. आता तो रशियाचा प्रमुख आहे. त्याच्यामुळे रशियन हेर यंत्रणा संपूर्ण जगात ताब्यामध्ये आहे. जगातल्या सगळ्या घडामोडी आणि अंतर्गत घडामोडी त्याला पटकन कळतात. तो तिथे आहे. रशियन राजवट याच पद्धतीनं आता सुद्धा विरोधकांचा खेळ करतो. मध्ये इराणचं म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचं, त्यावेळेला रशियन लोकांनी मिरवणुका काढल्या आणि आम्हाला युद्ध नको याची भूमिका घेतली. त्यावेळेला पुतिननी ती पडलं सरळ सरळ मोडून काढली. दुसऱ्या बाजूला चीनचं उदाहरण घ्या. चीनच्या ठिकाणी सुद्धा तियानमेन चौकामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, मोडून काढली, गोळ्या घालून मोडून काढली. मूळची रशिया जर तुम्ही घेतली स्टालिनच्या काळामध्ये तर जवळपास 3 ते 4 लाखापेक्षा ज्यूंची हत्या रशियामध्ये झालेली आहे. आणि रशियामधल्या पॉवर कॉन्टेक्समधले सगळे स्टालिनचे विरोधक स्टालिन संपवले. आणि स्टालिनला 1928 ते 1953 तब्बल 25 वर्ष एक हाती सत्तेत जातात हुकुमशाही झाली. म्हणजे ज्या ठिकाणी धर्माचा आधार घेऊन हुकुमशाही निर्माण होते राज्यसंस्था, ज्या ठिकाणी धर्मसदृश विचार प्रणालींचा आधार घेऊन एखादी राज्यसंस्था उभी राहते, तिथे तुमच्या नशिबामध्ये कुठल्या ना कुठल्या तत्वाचे भोग हे दिलेले असतात, खेळणे दिलेले असतात. त्या उपाय काय? त्या सोव्हिएट रशियाने बोरिस पास्टरनाक नावाचा जो विचार कादंबरीकार त्यांचा, त्याला मिळालेलं नोबेल पारितोषिक स्वीकारायला त्याला परवानगी दिली नाही. पंडित नेहरूंनी रशियाच्या ह्याला स्टालिनला थेट फोन केला तरी सुद्धा परवानगी दिली नाही. आणि शेवटी पास्टरनाक नोबेल पारितोषिक स्वीकारायला जाऊ शकला. रशियामधला सोलरिन नावाचा मोठा साहित्यिक, बंडखोर साहित्यिक, त्याला सुद्धा रशिया बाहेर बंदी घातलेली होती. आणि त्याच्या कादंबऱ्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्या असं चोरून हसले की ह्याच्यामार्फत पाठव, त्याच्यामार्फत पाठव, असं करून जर्मनी आणि इतर देशांमधल्या त्या कादंबऱ्या प्रकाशित केल्या गेल्या. म्हणजे इतकी सेन्सॉरशिप रशियामध्ये होती, चीनमध्ये आजही आहे, इराण, सौदी अरेबिया, या सगळ्या ठिकाणी जिथे राजेशाही आणि हुकुमशाही आणि राज्यसंस्था एकरूप आहे त्या ठिकाणी हे झालेलं आहे. म्हणून धर्माशी राज्यसंस्था जोडणं हे मुळातच चुकीचं आहे. हा मोठा धडा आपल्याला हे पुस्तक काय किंवा आजूबाजूच्या राज्यसंस्था काय त्या पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. कारण या राज्यसंस्थांच्या हातातली ताकद, याला जर विरोध करायचा असेल तर प्रत्येक समाजामधला नागरी समाज जो घटक आहे
तो जागा व्हायला पाहिजे. जिथे जिथे नागरी समाज आदरत आहे तिथे लोकशाहीचा पाडाव होणं अशक्य आहे. पण जिथे नागरी समाज अस्तित्वातच नाही अशा देशांमध्ये तिथे लोकशाही रुजणं सुद्धा फार कष्टाने करावं लागण्याचं काम आहे. लोकशाहीची सगळ्यात चांगली व्याख्या दुर्दैवाने एका अमेरिकन धर्मगुरूंनी केलेली आहे. म्हणजे राजशास्त्र बाजूला तो असं म्हणतो की लोकशाहीमध्ये तुम्ही काय करता, माझं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा मला अधिकार आहे. मूलभूत गृहीत आहे इंग्लंडच्या पार्लमेंटवर लिहिलेलं आहे. त्याला कोणी विरोध केला तर तुझ्यावर मी असेल जरी तुझं म्हणणं मला पडत नाही तरी सुद्धा या प्रकारचं वाक्य इंग्लंडच्या पार्लमेंटवर आजही तुम्हाला दिसतं. आणि हा जो काय करतो हा असं म्हणतो की डेमोक्रेसी म्हणणं काही होत नाही असं जरी तुम्हाला वाटलं तरी सुद्धा डेमोक्रेसी आवश्यक आहे. कारण होत नाही हे कळणं सुद्धा डेमोक्रेसीचा भाग आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं तो म्हणतो की ज्या वेळेला अन्याय प्रचंड प्रमाणावर होत असतो तेव्हा सुद्धा लोकशाही आवश्यक असते. कारण अन्यायाला वाचा फोडणारं यंत्रणा फक्त लोकशाही होऊ शकते. अमर्त्य सेन सारख्या विद्वान अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा असं म्हटलं की दुष्काळ इतरांच्या अनेक ठिकाणी पडतो, उदरेनं भारतात दुष्काळ करण्याचे याचं कारण भारतात पडते. कारण दुष्काळाची वेग लागल्याबरोबर लोकांच्या हालचाली सुरू होतात, पक्षांच्या हालचाली सुरू होतात, राजकीय पक्षांच्या. आणि दुष्काळाविषयीचा एक आदर नसून राज्यकर्त्यांकडे मागण्या मांडायला लोक लागतात. त्यामुळे लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांच्या मार्फत दुष्काळाची भूमिका तयार झालेली असते आणि राज्य सरकारला किंवा संस्थांना झुकावं लागतं त्यासाठी. त्यामुळे लोकशाही असणं आवश्यक. म्हणून या सगळ्या पुस्तकाचा धडा डेमोक्रेसी हॅज नो अल्टरनेटिव्ह असं आहे असं मला वाटतं. सर्व मुद्द्यांवरती चर्चा करून आपण आमच्या ज्ञानात भर घातली असंच म्हणता येईल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय. तत्पूर्वी माननीय इंगळे सरांचा सत्कार बेटकर सरांच्या हस्ते होईल. रात्री युट्यूबला सगळी एवढ्यासाठी असते सकाळी मोठी सातारमध्ये आणि सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने ऐकत होतो मला बरं वाटतं. यानंतर आभार मानण्यासाठी मी श्रीराम नानक यांना विनंती करते. सर्व मान्यवर आणि उपस्थित पुस्तक न वाचलेल्या व्यक्तीला आभार प्रदर्शनाला सांगायचं म्हणजे हा मला वाटतं चिटणीस सरांना माझ्याबद्दलचा असलेला स्नेहभाव असावा. पण वाईट चार्चरबद्दल मला माहिती आहे, लेखिके म्हणजे त्यांच्याबद्दलही माहिती आहे आणि खुद्द अनुवादिका ज्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा बरीचशी माहिती आहे. तर एक तर पुस्तकप्रेमी ग्रुपवर असतो आणि थोडंसं इनाम सांगायला हरकत नाही की आम्ही दोघंही विसाच्या प्रतीक्षेत आहोत. त्यांची खरं तर आज मी माझ्या पूर्वीच्या कार्यक्रमाला येणार नव्हतो, पण ही जी 4 व्यक्तींची नावं वाचली म्हणजे आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर श्रोत्रेचाही मला फोन आला. त्यामुळे कार्यक्रमाला आलं चांगलं वाटलं. पण ह्या प्रश्नाला खूप कमजोर आहे आणि खरं तर चिटणीस सर तुम्ही परिसंवाद आयोजित केला असाल तर मला बोलायला खूप आवडेल. कारण आत्ताही बोलत जास्त तर पुस्तकाबद्दलच आहे. पण ज्या वेळेला पुस्तकाला प्रकाशन समारंभ चालला होता आणि जेव्हा माझं मेमरी कार्ड मी स्कॅन करत होतो तेव्हा मला ॲना फ्रँकची पण आठवण रिअम ॲना फ्रँक आणि सर्वात मराठी भाषिकामध्ये पंढरा देऊळकरने आणलं, नंतर सुचका आंधापूरकरनी अनुवाद केला आणि आता त्यांच्यावरची मराठीमध्ये 10 पुस्तकं उपलब्ध. त्यातल्या 12 जूनला जयंती होती. आणखी मला फार मॅनिमलची पण जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकाची आठवण झाली की त्याच्यामुळे सुद्धा स्त्री म्हणून पण अशा प्रकारचे निर्बंध होते. पण मला 2 प्रश्न इथे विचारवंत पेडकर सर आहेत. तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व असा उद्घोष करणाऱ्या फ्रान्समध्ये कोमनीसारख्या मूलतत्ववादाला इमिग्रेशन कसं मिळालं आणि आश्रय कसा मिळाला हा एक प्रश्न मात्र मला अनुसरित राहतो. आणि मला आणखीन एक व्यक्तीची आठवण झाली म्हणजे मला आहे. तर मला या खूप गाजी त्या काळात आणि तिला सुद्धा नोबेल पुरस्कार मिळाला.
पण ती फ्रान्समध्ये गेल्यावर प्रस्थापित झाली असं मला दुर्दैवाने म्हणायला लागते आणि ती राजकीय विधान करायला लागली. आणि शेजारच्या राष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये शेजारच्या राष्ट्रामध्ये पाकिस्तानपेक्षा स्त्रियांची परिस्थिती वाईट आहे असं तिने विधान केलं होतं. तर या नायिका सुद्धा एकीकडे लढणाऱ्या नायिका सुद्धा प्रस्थापित झाल्या बदलतात की काय असा माझ्याकडे आहे. आणि 2 गोष्टींचा उल्लेख आधीच्या वाक्याने केला त्यामुळे म्हणजे शहाचा उल्लेख केला बाकीचे उल्लेख झाले. पण ह्या पुस्तकावर चर्चा करताना आणि जर मोकळेपणाने चर्चा करायची असेल तर शहाबानू प्रकरणाची सुद्धा चर्चा होणारच. तर खरंच हे करायला पाहिजे. आणखीन एक दुसरसा मुद्दा मांडतो म्हणजे पुढचं जर परिसर असला की अशा प्रकारचे प्रागतिक कायदे करणाऱ्या राजकीय पक्षांना खरोखर अनेक राष्ट्रांमध्ये सपोर्ट मिळतो का जे भरडले जातात त्या समाजाकडनं, हा सुद्धा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. तर एक चांगला कार्यक्रम झाला आणि मला एक म्हणजे आता विरोधी वगैरे आता पुण्यामध्ये असतात तुमचे पदाधिकारी आहेत पण हे साहित्यिक चळवळीचं आणि प्रकाशनाचं आणि अनुवादाचं केंद्र आता शिफ्ट होत आहे असं एक मला वाटायला लागलं. म्हणजे केवळ साताराचं नाही पण मराठवाड्यात पूर्वीपासून मराठवाड्याची आहेच की अनेक पुण्यामध्ये त्याला स्थान मिळायचं नाही तर हे सगळं बदलत चाललंय. आता आणखीन एक मला गोष्ट सांगायची वाटते की मी एका दुसऱ्या ग्रुपमध्ये तर सुचिता नांदापूरकर आहे त्यांचं पुस्तक परिचय चालला आहे आणि त्यांची 100 पुस्तकं मॅडम झाली. तर मी तुम्हाला शुभेच्छा देईन असं तुम्ही जे ध्येय ठेवा की अनुवादाची तुम्ही सेंचुरी करावी. कारण साताऱ्यासारख्या आल्यावर जाऊन ते पुस्तकाचा ह्या अनुवाद करणे 1 वर्षात पुस्तक प्रकाशित करणं खूप चांगली गोष्ट आहे ती आणि मला ती हेतली गोष्ट वाटली. आणि सर लोक कमी आले तरी चालतील म्हणजे तुम्ही म्हणते 100-150 पण हे सगळे आलेले लोक इंटरेस्टेड होते आणि ते साहित्य चळवळ आपण साताऱ्यामध्ये अशा प्रकारे पुढे जोमाने नेऊया. बेडके सर आले, विनोदजी आले, डॉक्टर श्रोत्री आले, कात्रे सर आले, त्या सगळ्यांनी ही आजची मैत्री रंगवली आणि आजच्या उत्सव मूर्ती शहा मॅडम तर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व आपल्या उपस्थितांतर्फे या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि चिटणीस सरांचं जे साहित्यप्रेम आणि वाचन संस्कृती जोपासण्याचं हे काम आहे की ते असं म्हणतात की हा केव्हाही उपलब्ध आहे. तर आता आणखीन कार्यक्रम संपला पुढच्या काही कार्यक्रमाची मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर आपल्या सर्वांना धन्यवाद. क्षेत्रात आणि आता त्यांची साहित्य क्षेत्रात सुद्धा मुशाफरी चालू असते. गुलजारवर छान लिहिलंय, समर्थावर लिहितात आणि गजानन महाराजांनी आर्थिक गुंतवणूक अशावर सुद्धा ते व्याख्यान देतात. आता त्यांचे काश्मीरवर पुस्तक प्रकाशित झालं. तर माझा दिंडी हा एक भावनिक विषय असतो आणि त्यासाठी मुद्दा मुंबईच्या माझ्या मित्रमंडळाला बोलावून ते आणि त्यांच्या पत्नी येत आहेत आणि 7 तारखेला त्यांच्या शेड्यूलमध्ये संध्याकाळ मोकळी आहे. तर मी चिटणीस सरांना अशी विनंती करतो आणि श्रोत्री सरांना की आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुप आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था तर इथे विषय माझ्या डोक्यातला आता काश्मीर आहे. तर समजा विषय बदलतो पण आपण सर्वांनी इथे यावं आणि त्यांच्याशी वार्तालाप करावा, त्यांचं मनोगत पण येईल. एक उत्साही व्यक्तिमत्व आहे. तर आता मी पुढच्या कार्यक्रमाची सुचवायची आपल्याशी करून ठेवतो. आपण